श्री गणेशाय महाश्री सरस्वती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचैताने स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता तुची तुझे वक्ती रुक्मिणी वरा पांडुरंगाय नमः कुंडलिकावते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी खाली ठेवा ते खाली आर्थिंग लागते ना त्याला व्यवस्थित त्याच्यावर लागायचे नाही सीम जवळ घ्या जवळ श्री गणेशाय नमः जय जयाची अनाथनाथा सगुण स्वरूपा कृपावंता ग्रंथारंभी प्रार्थितो समर्था चरणी माता भावार्थे श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथित अनुसंधान आहे ग्रंथकर्ते असणारे मनोहर सुत महाराज अर्थात गोपीनाथ महाराज या ठिकाणी असणाऱ्या भगवंताची स्तुती त्या ठिकाणी करू लागलेली आहे असणारा त्या ठिकाणी निर्गुण स्वरूप असताना त्या ठिकाणी सगुण स्वरूपामध्ये त्या ठिकाणी येऊन असणाऱ्या सभाग्य संतांवर असणारी कृपा त्या ठिकाणी करणारे अशा असणाऱ्या त्या ठिकाणी भगवंता तुमच्या चरणी माझा असणारा माता त्या ठिकाणी संपूर्ण सद्भावनेनं त्या ठिकाणी प्रार्थना त्या ठिकाणी करतो आणि या ग्रंथाला सुरुवात आणि म्हणजे करतो दीननाथ म्हणती की तुझला तरी काय नामाते विसरला शरीर गांजिता मजला हे काय तुझला उचित मग त्या ठिकाणी भगवंता तुम्हाला असणारं त्या ठिकाणी सगळं शाही शास्त्र 18 पुराण गर्जना करून सांगतं की असणारा भगवंता दिनाचा उद्धार करणारा दिनाचा नाथ म्हणून त्या ठिकाणी म्हणजे संबोधतात मग आज या ठिकाणी माझ्या विषयी का त्या ठिकाणी विसरला गेला मग मी कशा असणाऱ्या दुःखामध्ये आहे त्या ठिकाणी मला असणारे शरीर रिपूनी त्या ठिकाणी गांजलेलं आहे काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार या 6 रिपूमध्ये आणि मी त्या ठिकाणी गांजून गेलेलो आहे म्हणून मला या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी असणारी कृपा त्या ठिकाणी करण्याचं का त्या ठिकाणी विसरला म्हणून भगवंताची स्तुती आणि ग्रंथकर्ते करू लागले आम्ही तव अनाथ दीन गांजिले प्रपंच वेदनेने ते तव कौतुक पाहुनी लाजीरवाने लौकिकी मग या ठिकाणी असणारा आम्ही या असणाऱ्या प्रपंचाच्या रहाटे गाडग्यातून जात असताना किंवा हा प्रपंच त्या ठिकाणी करत असताना अनेक असह्य वेदना त्या ठिकाणी भोगू लागलेलो आहे आणि एवढ्या वेदना त्या ठिकाणी होतात माझ्याच्यानं असणारं त्या ठिकाणी सहन होत नाही आणि ही आमचं असणारं तुम्ही कौतुकानं दुःख त्या ठिकाणी बघताव ही लाजीरवान आहे त्या ठिकाणी ही जग लौकिकासाठी त्या ठिकाणी बरोबर नाही भगवंता म्हणून माझ्यावर असणारी कृपा आणि त्या ठिकाणी म्हणजे करा माता उपेक्षिना बाळाते तेवे तू जगदीश जगाते उपेक्षिता दीनदासाते केवे तू ते शोभेले मग असणारा त्या ठिकाणी आई म्हणजे आपल्या असणाऱ्या लेकरावर अतोनात प्रेम त्या ठिकाणी करते बाळाची असणारी उपेक्षणा ती माता त्या ठिकाणी कदापिही करत नाही आणि तू तर असणाऱ्या जगाचा ईश आहे त्या ठिकाणी जगाचा कर्ता करविता आहे जगाचा आधी ईश्वर आहे त्या ठिकाणी मग तू आज माझ्या विषयीची एवढा असणारा त्या ठिकाणी का उपेक्षणा केली मी तुमचा असणारा दास आहे त्या ठिकाणी आणि दीन आहे म्हणून या असणाऱ्या दिनावर त्या ठिकाणी कृपा करा माझ्यावर क्षोभ त्या ठिकाणी धरू नका हरी तू नाना अवतार धरीसी दीनदासाते प्रतिपाळीसी ते ते मजदिनाते उपेक्षीसी केवी मिरवीसी तोरीव मग असणारा तुम्ही म्हणजे असणारा त्या ठिकाणी अनेक संकट असणाऱ्या दासावर त्या ठिकाणी आली की अनेक रूप त्या ठिकाणी घेतात आणि त्या असणाऱ्या भक्तावरचं संकट निवारण त्या ठिकाणी करता म्हणून मी तुमचा असणारा दीनदास आहे त्या ठिकाणी आणि या असणाऱ्या माझ्यासारख्या दीनदासावर त्या ठिकाणी तुम्ही असणारा कृपा त्या ठिकाणी करा उपेक्षणा त्या ठिकाणी करू नका आणि असं असताना मी उपेक्षित त्या ठिकाणी राहिलो असताना
का मला असणार त्या ठिकाणी एवढी आणि थोरी त्या ठिकाणी देऊ लागला, का माझ्याकडे लक्ष त्या ठिकाणी देणं, माझ्यावर कृपा का भगवंता तुम्ही करीना, असं असणारे ग्रंथकर्ते बोलू लागले. आता श्रोते सज्जन हो ऐका, चित्त करून एकाग्र देखा, भाव जळून यानिका संपूर्ण ऐका ग्रंथ हा. मग ग्रंथकर्ते गोपीनाथ महाराज या ठिकाणी श्रोते मंडळीला सांगू लागले, श्रोते मंडळी तुम्ही असणारी महेशाची मूर्ती आहात, सज्ञान असणारे श्रोते जन तुम्ही त्या ठिकाणी आहात. म्हणून ही जी अधिक मास महात्म्य असणारी कथा आहे त्या ठिकाणी, ही पावन करणारी, उद्धार करून घेणारी देणारी असणारी कथा आहे त्या ठिकाणी. म्हणून आपण या देहाच्या ठिकाणी या कथेविषयी असणारा भाव दृढ त्या ठिकाणी करा, एक चित्त त्या ठिकाणी करा, एकाग्र मनानं संपूर्ण ग्रंथाचं कथन आणि म्हणजे श्रवण करा. उपेक्षित निज मनी ग्रंथ तरी केवी प्राणियाचा प्रांत, यदती इतिहास श्री अच्युत अद्वात लक्ष्मी. मग असणारे भगवंत त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला काय त्या ठिकाणी सांगतायत, हा असणारा ग्रंथ म्हणजे त्या ठिकाणी हा अधिक मासाचं महात्म्य सांगणारा असणारा ग्रंथ आहे त्या ठिकाणी. आणि या असणाऱ्या ग्रंथाची जर असणारी उपेक्षणा त्या ठिकाणी कुणी केली तर तो प्राणी जिवंत असून मेल्यासारखा आहे त्या ठिकाणी, त्याचा असणारा त्या ठिकाणी म्हणजे काहीही देहावर येऊन त्या ठिकाणी उपयोग होत नाही, असं असणारे भगवंत आणि लक्ष्मी मातेला सांगू लागले. तोची भावार्थ संपूर्ण श्रोते हो करा श्रवण, लक्ष्मी देवदलासे नारायण तेची श्रवण अवधारा. आणि असणारे श्रोते मंडळीनो तुम्ही हाच अनुवाद त्या ठिकाणी ध्यानी मनी त्या ठिकाणी धरा की हा असणारा ग्रंथ श्रवण केल्यानं त्या ठिकाणी पापात्मक कर्मातून मुक्त त्या ठिकाणी होताल आणि पुण्यात्मक कर्म त्या ठिकाणी तुमच्या पदरी संचित त्या ठिकाणी साचल. म्हणून हे असणारे भगवंत त्या ठिकाणी लक्ष्मीला सांगतायत, हा असणारा ध्यास आपणही मनाच्या ठिकाणी त्या ठिकाणी धरा आणि या ग्रंथाचं एकाग्र चित्तानं श्रवण म्हणजे करा. लक्ष्मी देव दे नारायण जे ऐकते भावे करून, तयाचे पाप वैदन संकट जाण न पडती ते. आणि लक्ष्मी मातेला विष्णू भगवंत त्या ठिकाणी सांगतायत, जो कोणी साधक अनन्य भावनेनं त्या ठिकाणी सर्व भाव असणाऱ्या ग्रंथावर त्या ठिकाणी ठेवून जर ही कथा त्या ठिकाणी श्रवण केली, गायली गेली, श्रवण केली, तरी म्हणजे त्या असणाऱ्या साधकाच्या सर्व पापाचं दहन त्या ठिकाणी होईल आणि त्या साधकावर कसल्याही प्रकारचं संकट त्या ठिकाणी येणार नाही. एवढं महात्म्य या असणाऱ्या अधिक मास महात्म्याचं आणि म्हणले आहे. ऐसे वाक्य तयाचे पाहे कोण बागी उपेक्षुला आहे, उपेक्षिता कोण दशा होय तेची अवकाळी सावकाश. मग एवढे विष्णू भगवंत लक्ष्मीच्या रूपानं तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी सांगताय. मग जर असणाऱ्या या देहावर आल्यापासून आपल्या हातून काही कळत न कळत जरी पापात्मक कर्म त्या ठिकाणी घडलं असलं तर त्याच्यातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य या असणाऱ्या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी. म्हणून कोण असणारा सज्ञान साधक म्हणजे या असणाऱ्या ग्रंथाची उपेक्षा त्या ठिकाणी करणार आहे. आणि जर समजा एखाद्या साधकानं या ग्रंथाचं त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही, उपेक्षणा त्या ठिकाणी केली, ही काय सांगितलेलं बरोबर नाही असं जर त्या ठिकाणी मानलं तर त्या साधकाची दशा कुठली त्या ठिकाणी होईल तेही म्हणजे त्या ठिकाणी आणि सांगता येणार नाही. पूर्वी वीरबाहू राजेश्वर मही मंडळी कीर्ती अपार, परम धार्मिक अति उदार दानशूर प्रतापी. मग ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतात ही असणारी कथा त्या ठिकाणी एकाग्र चित्तानं आणि भावार्थ अंतःकरणानं त्या ठिकाणी जर श्रवण केली काय तुम्हाला फळ मिळालं आणि कोणाला फळ त्या ठिकाणी मिळालं. आणि कुणी असणाऱ्या या ग्रंथाची उपेक्षणा केली, हेळसांड त्या ठिकाणी केली, कुणी नावं त्या ठिकाणी ठेवले आणि त्या साधकाची दशा काय त्या ठिकाणी झाली ही मी म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. म्हणून हे सांगत असताना त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. पूर्वी असणारा त्या ठिकाणी वीरभाऊ नावाचा असणारा राजा आहे त्या ठिकाणी. या असणाऱ्या पृथ्वी तलावर कार्य करण्यामध्ये असणारी त्याची कीर्ती अफाट म्हणजे असणारी पसरलेली होती. तो धार्मिक होता, उदार अंतःकरणाचा त्या ठिकाणी होता आणि दान शूर प्रतापी अशी अवस्था आणि त्या वीरभाऊ राजाची म्हणले होती. सगुण स्वरूप ऐश्वर्य संपन्न सर्व राया माझी श्रेष्ठ मान, आप्त वर्ग प्रजाजन चिंतिती कल्याण रायाचे. मग एवढा असणारा सगुण स्वरूपाचा आणि संपूर्ण ऐश्वर्य संपन्न असणारा हा वीरभाऊ राजा त्या ठिकाणी होता. जेवढे या पृथ्वी तलावर राजे त्या ठिकाणी होऊन गेले या सर्व राजामध्ये असणारा श्रेष्ठ राजा त्या ठिकाणी होता.
असणाऱ्या आपल्या राज्यातील जी असणारी प्रजा आहे त्या ठिकाणी ही आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे त्यांचा असणारा सांभाळ त्या ठिकाणी करत होता. मग एवढं प्रजेवर लक्ष देणारा आणि मुलासारखं त्या ठिकाणी सांभाळ करणारा, म्हणून प्रजा ही तसंच असणाऱ्या राजाचं कल्याण त्या ठिकाणी आणि चिंतित होते. अशा प्रकारचा राजा ऐसा भूप सर्वागुणी मंडित विवेकी जैसा वशिष्ठ सत्य सेना जयाची अपरिमित प्रजा पाळीत स्वधर्मेसी. मग असा असणारा वीर भाऊ राजा म्हणजे अतिशय उदार आणि दानशूर त्या ठिकाणी असणारा, सर्व गुणानं संपन्न असणारा त्या ठिकाणी, जसं असणारे वशिष्ठ महाराज जसं असणारे विवेकी त्या ठिकाणी होते तसंच वशिष्ठ सद्गुरू सारखा असणारा गुण त्यांच्या यांनी त्या ठिकाणी होतो. आणि त्याच्याजवळ सेना जर त्या ठिकाणी म्हणतात, सैन्य त्या ठिकाणी म्हणतात, तर त्याचं मोजमाप सुद्धा करता येत नव्हतं. एवढं असंख्य सैन्य त्या राजाजवळ आणि त्या ठिकाणी म्हणले होतं. तयाची भार्या रूपवती सती नाम जान यशोमती उभयतांची अत्यंत प्रीती असे निश्चिती जानपा. आणि असा असणारा श्रेष्ठ वीरभाऊ राजा त्या ठिकाणी होता आणि त्याची असणारी जी रूपवती असणारी सत्य पतिव्रता असणारी पत्नी त्या ठिकाणी होती, तिचं नाव असणारं यशोमती होतं. आणि या असणाऱ्या नवरा बायकोची जोडी एवढी शोभायमान त्या ठिकाणी होती, एकमेकाशिवाय त्या ठिकाणी आणि राहू शकत नव्हती. एकमेकावर असणारा अतिशय प्रेम आणि त्या ठिकाणी करत होती. ऐवन गर्वे नसे गर्विष्ठ लावण्या माझी असे श्रेष्ठ प्रधान रायाचा धर्मिष्ठ ते निकट स्नेह काजी. मग या ठिकाणी असणारी वाली जरी यौवनपणामध्ये त्या ठिकाणी ही असणारी वाली यशोमती त्या ठिकाणी असले तरी तिला असणारा त्या ठिकाणी आपल्या सौंदर्याचा गर्व नव्हता, असणाऱ्या तारुण्यपणाचा त्या ठिकाणी गर्व नव्हता. निगर्वी असणारी या ठिकाणी ही असणारी लावण्यमाजी असणारी श्रेष्ठ अशी असणारी या ठिकाणी यशोमती त्या ठिकाणी होती. आणि त्या राजाचा जो असणारा प्रधान त्या ठिकाणी होता तोही राजाप्रमाणे असणारा श्रेष्ठ आणि धर्मिष्ठ त्या ठिकाणी होता. धार्मिक कार्यामध्ये पुढाकार घेणारा त्या ठिकाणी होता. राजावर आतोनात प्रेम करणारा असा त्याचा असणारा प्रधान म्हणले होता. राज्यभार चालवी नेटका दाखजाचा सर्वासी देखा स्वधर्मेसी अति विवेकान शिवे देखा पापाते. मग असणारा त्या ठिकाणी एवढा श्रेष्ठ वीरभाऊ राजा होता. राज्य कारभार चालवत असताना सर्व काही नीती नियमानं धर्मानं त्या ठिकाणी कारभार करायचा आणि त्याचा असणारा धाक सर्व प्रजेला त्या ठिकाणी होता. मग धाक कवा त्या ठिकाणी राहतो, ज्या वेळेस असणारा त्या ठिकाणी नीतीनं धर्मानं त्या ठिकाणी पोटच्या मुलाप्रमाणे जो असणारा राजा सांभाळ त्या ठिकाणी करतोय, त्याच्याजवळ अविवेक येण्याचं काही कारणच म्हणजे त्या ठिकाणी नाही. आणि जिथं अविवेकी असणारे त्या ठिकाणी अविवेकाची बाधा त्या ठिकाणी होत नाही. ज्या वेळेस विवेक असणारा साधक म्हणजे धारण करतो तिथं पापात्मक कर्म त्या ठिकाणी घडत नव्हतं. म्हणून कसलंही पापाचा लवलेश आणि त्या राजाच्या पदरी म्हणले नव्हता. तया राजाचा मंत्री चतुर ते यथा न्याय चाय राज्यभार तया देशी अन्य विचार नगळी साचार निर्देशी. आणि याच असणाऱ्या वीरभाऊ राजाचा असणारा जो मंत्री होता तोही अतिशय चतुर आणि सज्ञान त्या ठिकाणी होता. तोही आपल्या असणाऱ्या राजाला न्याय प्रविष्ट असणारं कार्य त्या ठिकाणी करायचा, न्यायाला अनुसरून सगळं कार्य त्या ठिकाणी करायचा, राज्यभार त्या ठिकाणी करायचा. अन्यत्र दुसरा विषयच म्हणजे कुठला त्या ठिकाणी आणि घेत नव्हता. असो ऐसे असता जाण राजपत्नी सर्व गुणे मंडन स्वरूप जाणे पसरून आकर्षिले मनविन रायाचा. मग अशी ही असणारी त्या ठिकाणी राजाची असणारी सर्वगुण संपन्न असणारी त्या ठिकाणी पत्नी यशोमती म्हणजे त्या ठिकाणी होती. आणि आपलं असणारं सगळं काही जे काही सुंदर स्वरूप त्या ठिकाणी होतं, या सुंदर स्वरूपाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे जोरावर आपल्या असणाऱ्या पतीला त्या ठिकाणी आणि वश करून घेतलेलं होतं. त्या स्वरूपावर राजा त्या ठिकाणी भाळलेला होता. म्हणून दोघांचं अतुनात प्रेम एकमेकावर म्हणले होतं. सदा सर्वदा विषयासक्त पायी दान धर्म किंचितने काही व कुभूषणाते सर्व काळ देही सावरतेसे सायासे. सदा सर्वदा विषयासक्त पायी दान धर्म किंचितने काही व कुभूषणाते सर्व काळ देही सावरतेसे सायासे. मग एवढा हा राजा सर्वगुण संपन्न राजा त्या ठिकाणी होता. मगाच सांगितलं गेलं राजा एवढा धर्मिष्ठ आणि असणारा त्या ठिकाणी धार्मिक कार्य करणारा, दान धर्मामध्ये त्या ठिकाणी प्रवीण असणारा राजा. पण त्याला असणारी ही यशोमती नावाची जी पत्नी त्या ठिकाणी मिळाली,
एवढी स्वरूपवान त्या ठिकाणी होती. तिच्या स्वरूपाची तुलना कशा बरोबरही त्या ठिकाणी करता येत नव्हती. मग एवढी सुंदर स्त्री त्या ठिकाणी मिळाली म्हणून असणाऱ्या विषय सुखामध्ये आसक्ती त्या ठिकाणी आणि राजाला बदली गेली. असणारा श्री लंपट राजा त्या ठिकाणी झाला. मग स्त्रीच्या संगतीला त्या ठिकाणी लागला. दान धर्म सगळं त्या ठिकाणी सोडलं गेलं. असणाऱ्या त्या ठिकाणी सदा सर्वकाळ असणाऱ्या देहावर नाना प्रकारचे दाग दागिने त्या ठिकाणी घालायचे, सोन्याचे अलंकार त्या ठिकाणी घालायचे. बायकोला बी तसंच त्या ठिकाणी वागवायचं. मग या असणाऱ्या पत्नीच्या नादात दान धर्म सगळं काही आणि म्हणजे सोडलं गेलं. ऐसे ते राजभार्या जान कदाई न करी धर्मदान नेने तीर्थ पर्वणी गंगा स्नान करिया मान्य सर्वही. मग असाही दान धर्मामध्ये पुण्यशील असणारा राजा आणि त्याला मिळालेली बायको जी होती यशोमती, ही असणारी आपल्या स्वरूपावर त्या ठिकाणी वाळलेली होती. मग तिला आपल्या स्वरूपापुढे सगळं तुच्छ त्या ठिकाणी वाटायचं. म्हणून ती असणारी त्या ठिकाणी कसलंच असणारं धर्माचं दान त्या ठिकाणी करायचं नाही. कुठल्या तीर्थाला त्या ठिकाणी जायचं नाही. गंगेचं स्नान त्या ठिकाणी करायचं नाही. ही सगळ्याला त्या ठिकाणी म्हणजे तुच्छ आणि लेखक होती. पुरोहित सांगता त्रास रे बहुत कदाई न करी तो दान व्रत पाहाय अनुकूळ असता त्वरित नाही धर्मावरी. मग एवढा असणारा पती असणारा राजा त्या ठिकाणी होता, वीरभाऊ होता. तो धार्मिक धर्म कार्याशिवाय काहीही दुसरं त्या ठिकाणी न करणारा. आणि त्याला मिळालेली पत्नी ही अशी होती की ही धार्मिक कार्य म्हणलं की अमंगल त्या ठिकाणी समजायचं. त्याला असणारी मान्यता त्या ठिकाणी द्यायची नाही. मग अनेक असणारे पुरोहित असणारे ब्राह्मण त्या ठिकाणी यायचे आणि त्या असणाऱ्या यशोमतीला असणारा बोध त्या ठिकाणी करायचे की भाई असणारा पती धार्मिक आहे, रोज पूजा अर्चा त्या ठिकाणी करतोय, देवदेवताचं भजन त्या ठिकाणी करतोय आणि तुम्ही असा असणारा त्या ठिकाणी अमंगल कार्य त्या ठिकाणी करता. देवाला मानत नाही, पतीला त्या ठिकाणी जात नाही, असं हे करू नका म्हणून अनेक असणारे त्या ठिकाणी जणांनी सांगितलं गेलं. पण तिनं काही ऐकलं नाही. दान व्रत त्या ठिकाणी केलं नाही. एवढी परिस्थिती अनुकूल त्या ठिकाणी असताना धार्मिक कार्य काही आणि तिनं म्हणले केलं नाही. दया ते पुत्र सती दोन सुभाव शतभाऊ नामे जाण ते स्वरूपे मंडन गुण संपन्न आगळे. मग त्याच असणाऱ्या जोडप्याला म्हणजे असणाऱ्या म्हणजे त्या राजाला वीरभाऊला म्हणजे दोन मुलं त्या ठिकाणी होती. एकाच नाव असणारा सुभाऊ आणि दुसरा असणारा शतभाऊ त्या ठिकाणी. ही दोन मुलं ही असणाऱ्या आईप्रमाणे स्वरूपवान त्या ठिकाणी होती आणि सगळं काही असणारं गुण संपन्न त्या ठिकाणी आणि म्हणजे मुलं त्याला होती. एकदा मधमासाची संधी प्रधान स्त्री करून अवधी मने बहुत दिन नगळे विधी राजस्त्री दर्शनाते. मग त्या ठिकाणी असंच म्हणजे असणारा कार्यकाळ म्हणजे त्या ठिकाणी लोटत जात असताना एकदा असणारा मधमासाचा महिना त्या ठिकाणी आला. हाच असणारा अधिक मासाचा महिना आला आणि या अधिक महिन्याचं महात्म्य असणाऱ्या प्रधानानं त्या ठिकाणी जाणलं. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गेलं की आम्ही असणार म्हणजे आजपर्यंत कवाच म्हणजे योग आला नाही. सर्व श्रीमंडळ घ्यावं आणि गंगा नदीमध्ये असणारं स्नानाला त्या ठिकाणी जावं. हे अनेक दिवस म्हणजे असणारे होऊन म्हणजे त्या ठिकाणी गेलं, पण अधिक महिन्यात असणारं स्नान म्हणजे कवाच घडलं नाही. म्हणून आज असणाऱ्या सर्व राजाच्या स्त्री सहित आणि म्हणजे असणाऱ्या गंगा नदीच्या दर्शनाला आणि जावं. म्हणून साधून या वेळ प्रधान स्त्रीने घे तात्काळ परमाचारीचे उता वेळ राजस्त्रीचे दर्शने. मग प्रधानाची बायको असणाऱ्या प्रधानाच्या बायकोला त्या ठिकाणी वाटलं की आपण असणाऱ्या राजाची पत्नी जी आहे यशोमती तिचं असणारं दर्शन त्या ठिकाणी घ्यावं. काय घ्यावं तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, अधिक महिना आहे, श्रेष्ठाचं दर्शन घेतलेलं त्या ठिकाणी चांगलं. म्हणून तिनं असणारा विचार केला. सर्व प्रधानाच्या स्त्रिया बरोबर त्या ठिकाणी घेतल्या आणि या असणाऱ्या यशोमतीचं दर्शन घेण्यासाठी आणि म्हणले आल्या. दर्शनाची घडून लालसा भेटी पातली ते माळसा सुंदरपणे तिचे वयसा शिपिके माझी आरुडे. मग असणाऱ्या दर्शनाची आस त्या ठिकाणी राजाच्या असणाऱ्या पत्नीचं राणीचं दर्शन त्या ठिकाणी घ्यायचं ही आस मनाला त्या ठिकाणी धरली आणि असणाऱ्या स्त्रिया त्या ठिकाणी चाललेले.
आपल्या सुंदरपणाच्या असणाऱ्या स्त्रीत्वाच्या जोरावर ते असणारी म्हणजे श्री शिबिके माझी त्या ठिकाणी बसलेली आहे, पालखीमध्ये त्या ठिकाणी आणि बसलेली बघितली. तुझी जाणवे ती स्वामिनी ते प्रधान बाऱ्या पात्रे दर्शनाते ऐसे ऐकताची मात समोर येत गजगामिनी. मग या असणाऱ्या प्रधानाच्या स्त्रिया म्हणजे त्या राणीच्या दर्शनाला त्या ठिकाणी आल्या. ही आपली असणारी भव्य दिव्य असणाऱ्या शिबिकेमध्ये त्या ठिकाणी बसलेली आहे, पालखीमध्ये बसलेली आहे. लगेच तिच्या असणाऱ्या राणीच्या ज्या दूत त्या ठिकाणी होत्या त्या धावतच गेल्या आणि सांगितलं, राणीबाई साहेब, तुम्हाला तुमचं असणारं दर्शन घेण्यासाठी तुमच्या भेटीसाठी असणाऱ्या प्रधानाच्या स्त्रिया त्या ठिकाणी आलेल्या आहेत, प्रधानाच्या बायका त्या ठिकाणी आलेल्या आहेत. ही दूतमुखीचं वचन त्या ठिकाणी राणीनं ऐकलं. ऐकल्याबरोबर असणारं त्या ठिकाणी धावतच असणारी ही राणी आणि त्या असणाऱ्या म्हणजे स्त्रीच्या समोर त्या ठिकाणी जाऊ लागली. ते धरुणी निज हस्तकी पैसविती झाली निज मंचकी हे स्वभावे तेज विलोकी तवा पूर्वता देखत. मग लगेच त्या असणाऱ्या प्रधानाच्या पत्नीच्या हाताला त्या ठिकाणी धरलं आणि असणाऱ्या यशोमतीनं आपल्या शेजारीचं मंचकावर त्या ठिकाणी बसवलं. बसवून त्या ठिकाणी असणारा ती जी असणारी प्रधानाची स्त्री त्या ठिकाणी होती ती तिच्या चेहऱ्याकडे त्या ठिकाणी बघू लागली. दिसायला स्वरूपवंत त्या ठिकाणी दिसू लागलेली आहे, अतिशय तेज त्या ठिकाणी पडलेला आहे. अशी अवस्था राणीची आणि प्रधानाच्या पत्नीनं त्या ठिकाणी बघितली. इंद्रभुवन ऐसे रम्य सदन रत्न विकोरली चौकडून सूर्यप्रभे समान जाण शोभे सदन तियेचे. मग त्या असणाऱ्या म्हणजे प्रधानाच्या पत्नीला त्या ठिकाणी नवल वाटलं गेलं. ही ज्या शिबिकेत त्या ठिकाणी बसलेली आहे तिथं इंद्रस्थानापेक्षाही नयन रम्य असणारं घर त्या ठिकाणी वाटलं, सदन त्या ठिकाणी दिसलं. सगळीकडे चारी दिशेला असणारी रत्न त्या ठिकाणी आणि म्हणजे जडित केलेली आहेत. सूर्याच्या तेजाप्रमाणे तेज त्या ठिकाणी पसरलेलं आहे. सुंदर असं असणारं घर राणी साहेबाचं त्या असणाऱ्या प्रधानाच्या पत्नीनं त्या ठिकाणी बघितलं. ते अलंकार युक्त गवगवीत सुस्वरूपे असे नटत पयोधर सर्वदा उघडी जांकित अचळ सरसावित वेळोवेळा. मग एवढं म्हणजे त्या राणीचा थाट त्या ठिकाणी होता. सर्वांगावर असणाऱ्या सोन्याचे विविध प्रकारचे असणारे अलंकार त्या ठिकाणी डळत होते आणि असणाऱ्या त्या अलंकारामुळे स्वरूप म्हणजे अतिशय तेजस्वी त्या ठिकाणी दिसत होतं. आणि असणारा पदर जर थोडा काही असणारा बाजूला त्या ठिकाणी सरकला की लगेच असणारा पदर त्या ठिकाणी सरसावायचा. अशा प्रकारचं राणीचं कार्य आणि ती प्रधानाची पत्नी त्या ठिकाणी बघू लागलेली आहे. अपार ते दास दासी सदा सादरता सेवेसी काय बोलेल के वचनासी न हालेत नेत्रासी पातिया. मग त्या राणीच्या असणाऱ्या सेवेसाठी असंख्य असणाऱ्या दास दासी त्या ठिकाणी होत्या. सदा तत्पर असणाऱ्या राणीच्या सेवेमध्ये लीन असणाऱ्या दास दासी त्या ठिकाणी होत्या आणि एवढ्या दासी कार्यामध्ये तत्पर त्या ठिकाणी होत्या. कवा एकदा ही असणाऱ्या आपल्या मुखातून काही कार्य त्या ठिकाणी सांगते, वचन त्या ठिकाणी बोलते आहे, हे ऐकण्यासाठी त्या ठिकाणी डोळ्याचं पात सुद्धा लवत नव्हतं. एवढं एकचित्त असणार सावध आणि त्या ठिकाणी दासी म्हणले होत्या. ऐसे देखून ते प्रधान जाया मंजुळ वचने राजभार्या नमुनी तिच्या पाया काय बोले आदरासी. मग असंही असणाऱ्या राणी साहेबांची असणारी अवस्था त्या प्रधानाच्या स्त्रियेनं त्या ठिकाणी बघितली गेली आणि असणाऱ्या त्या ठिकाणी त्या राणीला आणि असणारी प्रधानाची त्या ठिकाणी स्त्री जी होती ती अतिशय मंजुळ वाणीनं तिच्या पायाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी अतिशय आदरयुक्त अंतकरणानं काय त्या ठिकाणी बोलू लागली. तव प्रधान भार्य ते गुणवती ते काय वदत असे सती मने ऐके बाये शोमती वचनाप्रती मान दे. मग त्या असणाऱ्या प्रधानाच्या स्त्रीनं बोलायला सुरुवात केली. सर्व गुण संपन्न असणारी त्या ठिकाणी यशोमती राणीबाई माझ्या असणाऱ्या डोक्यामध्ये एक विचार त्या ठिकाणी आला, मनामध्ये विचार त्या ठिकाणी आला. तो विचार तुम्हाला त्या ठिकाणी बोलून दाखवते. माझ्या वचनाकडे म्हणजे लक्ष द्या. हा तव मनमास अत्युत्तम प्राप्त झाला केशव पुरुषोत्तम तरी स्नान दान यथानुक्रम उभयता संपादू एक मास. मग राणीला सांगितलं गेलं, राणी साहेब माझं वचन त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही ऐका. काय वचन आहे तर हा असणारा म्हणजे 3 वर्षांनी एकदा येणारा पुरुषोत्तम मास आहे, मल मास आहे, अधिक महिना आहे आणि या अधिक महिन्याच्या रूपानं आपल्याला आज भगवंताची प्राप्ती त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून भगवंताची प्राप्ती त्या ठिकाणी होण्यासाठी काय करावं तर
आजचा पुण्य दिवस आहे, पावन दिवस आहे आणि या दिवशी आपण असणाऱ्या गंगा नदीचं स्नान त्या ठिकाणी करावं, स्नानरूपी दान त्या ठिकाणी आणि सर्वजण मिळून म्हणजे एवढा महिनाभर त्या ठिकाणी करू असं त्या असणाऱ्या आणि प्रधानाच्या स्त्रीनं म्हणजे राणीला सांगितलं. अघटित तेचे महिमान मागुता साध्य नवे साधीन नेनो कवळ वेळा काळ कठीण षोडो शके नेनवे ते. मग त्या ठिकाणी अघटित असणारा म्हणजे त्या ठिकाणी एक काळ आहे म्हणजे ही काळ कवाच म्हणजे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी येत नाही आणि एवढं महिमान या असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये स्नान घडलं तर श्रेष्ठ असणारा पावन म्हणजे त्या ठिकाणी हा महिना त्या ठिकाणी करतोय. म्हणून हे असणारा त्या ठिकाणी पुन्हा म्हणजे आपल्याला हा दिवस बघायला मिळेल का नाही ह्या देहाचा घडीवर भरोसा त्या ठिकाणी नाही. मग 3 वर्ष असणारी वाट कवर त्या ठिकाणी बघायची आणि या 3 वर्षात गचकलं तर गेलं म्हणजे सगळं इथंच. म्हणून म्हणजे आज योगायोग चांगला त्या ठिकाणी आलाय आणि या महिन्यात असणारं स्नान त्या ठिकाणी घडलं तर श्रेष्ठ त्या ठिकाणी होत आहे. म्हणून म्हणजे काळ वेळ अतिशय कठीण आहे म्हणजे त्या ठिकाणी कुठली वेळ कशी त्या ठिकाणी येईल हे सांगता येत नाही. म्हणून आजचा योगायोग त्या ठिकाणी आला म्हणून म्हणजे एवढं महिनाभर म्हणजे आपण स्नान त्या ठिकाणी करावं. या लागी राजसे पाही आयुष्य तव आपुले नाही यदती आपण उभय नाही आचार देई व्रताते. मग असणाऱ्या प्रधानाची पत्नी म्हणू लागली राणीबाई म्हणली ही असणारं आयुष्य ही घडीचा असणारा भरवसा त्या ठिकाणी नाही म्हणले. पाण्याचा बुडबुडा जसा आला की म्हणजे कुठल्या क्षणात त्या ठिकाणी जिरून जाईल ही सांगता येत नाही. आणि असणारा देह आपल्याला मिळालेला आहे कवा गप वाचा बसल आणि कवा असणाऱ्या मातीत त्या ठिकाणी मिसळून जाईल ही माहिती सुद्धा त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून म्हणजे या असणाऱ्या पुढच्या दिवसाची वाट बघण्यासाठी आताचा आलेला दिवस नवनव आत्ताची आलेली घटका नवनव आत्ताचा जो फल आहे हा फल त्या ठिकाणी साधा दिवसाची असणारी पुढच्या दिवसाची किंवा पुढच्या तासाची सुद्धा गणना त्या ठिकाणी करता येत नाही. म्हणून म्हणजे हा असणारा देह आपल्याला मिळालेला देह नाशिवंत आहे आता नाही कवा जाईल याचा भरवसा त्या ठिकाणी नाही. म्हणून जोपर्यंत आपण असणाऱ्या देहावर आहोत शुद्धीवर आहोत तोपर्यंत असणारं स्नान त्या ठिकाणी घडावं. म्हणून असणाऱ्या राणीला त्या ठिकाणी आणि बोलू लागली सकळ पदार्थ अनुकूल दान धर्म करू सर्व काळ सौभाग्यवर्धन होय सकळ पुत्र आणि कलत्रेसी. मग म्हणजे या असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये त्या ठिकाणी म्हणजे पुण्यात्मक कर्म आपण त्या ठिकाणी केलं सगळं पदार्थ आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी काही कमी नाही म्हणजे सगळं जागच्या जाग्याला आहे. मग म्हणजे एवढा असताना जर आपण म्हणजे सदा सर्व काळ हा पूर्ण महिनाभर जर दान धर्म त्या ठिकाणी केला तर काय होईल सौभाग्य अखंड त्या ठिकाणी राहील आणि सौभाग्य अखंड त्या ठिकाणी राहिलं गेलं पुत्र नातू सुना सगळं म्हणजे त्या ठिकाणी आनंदानं आणि म्हणजे नांदते. तवाज्ञे माझी गुपिते गोरी धार्मिक तयाची रीती तो कदाई वारी ना तुझ प्रती करिता दान पद्धती यदाक्रमे. मग म्हणजे तवा असणाऱ्या त्या ठिकाणी या असणाऱ्या म्हणजे प्रधानाच्या पत्नीचं त्या ठिकाणी म्हणजे वचन ऐकलं गेलं सांगितलं की राणी साहेब म्हणजे तुमच्या असणाऱ्या आज्ञेशिवाय म्हणजे कोणच म्हणजे असणारं त्या ठिकाणी कार्य करत नाही. तुमच्या आज्ञेचं उल्लंघन कोण त्या ठिकाणी करत नाही आणि जी असणारी धार्मिक वृत्ती आहे ती बी म्हणजे तुमच्या देशानं त्या ठिकाणी म्हणजे सगळं कार्य त्या ठिकाणी करतात. म्हणून म्हणजे तुमचा आदेश त्या ठिकाणी असावा. ऐसे ऐकूनी तिच्या उत्तरा बोलेत काही ते राजदारा अल्बेरोनी वचनामृत सारा बोलते सुंदर ते ऐका. मग एवढ्या त्या प्रधानाच्या असणाऱ्या पत्नीचा विचार त्या ठिकाणी असणारा विचार सादर केलेला होता तो श्रवण केला आणि तिला असणारं तिचं असणारं जे वचन होतं त्या वचनाची हेळसांड त्या ठिकाणी केली. वचन कसं होतं असणारं अमृत रूपी असणारं वचन त्या ठिकाणी होतं परमार्थिक वचन त्या ठिकाणी होतं सन्मार्गाला लावणारं वचन त्या ठिकाणी होतं. पण त्या वचनाची अवहेलना त्या ठिकाणी केली आणि असणारी ती राणी त्या असणाऱ्या प्रधानाच्या स्त्रीला काय बोलू लागली. म्हणे ऐक हो गुणवंत बाई कैची दान कैचे व्रत पाही कोण कष्ट या देही फळ काही आचारोनी. मग असणाऱ्या त्या ठिकाणी राणी बोलू लागली हे बाई म्हणली एवढं असणारं त्या ठिकाणी म्हणले तू कार्य त्या ठिकाणी सांगते काय उपयोग आहे म्हणजे असणारं दान धर्म करून किंवा असणारं स्नान करून काय उपयोग आहे काय असणारं व्रताचं आचरण केल्यावर काय त्या ठिकाणी मिळतंय. या देहाला एवढं कष्ट लावायची काय गरज आहे म्हणजे काय फळ त्या ठिकाणी
आणि म्हणजे प्राप्त होणार आहे. आता आचरावे व्रताते ते फळ पुढे प्राप्त होते. देव देईल म्हणून संकल्पाते आशात अंतराते धरुनी. आणि काय करावं म्हणजे आता आपण असणारं आचरण त्या ठिकाणी करायचं. व्रत जप तप ध्यान धारणा दान सगळं म्हणजे त्या ठिकाणी करायचं. आणि पुढच्या जन्मात चांगलं होईल म्हणून त्याची वाट बघायची का म्हणजे. मग आता एवढा देह कष्ट होऊन आता त्याचं काय फळ म्हणजे आपल्याला मिळतंय. फळ मिळणार आहे म्हणजे पुढच्या जन्मात. मग आता पुढचा जन्म तरी काय कर्मात आपले आहे काय नाही ही काय कोणी बघितलं का म्हणजे त्या ठिकाणी. उगा मनाच्या ठिकाणी आशा धरायची की ही केलं तर ही होईल म्हणून या आशेवर म्हणजे काय राहण्यात उपयोग आहे का. अशी यशोमती त्या ठिकाणी आणि प्रधानाच्या स्त्रीला बोलू लागली. ऐसा आचरावा जरी नेम तरी कवन जाणे पुढील जन्म. काय ओढवेल नेनो कर्म पाहुनिया धर्म कोणाला. मग त्या ठिकाणी असणारी ती राणी बोलू लागली. काय म्हणे एवढा नियम धर्म त्या ठिकाणी करायचा. दान धर्म करायचा. असणाऱ्या ब्राह्मणाचं पूजन त्या ठिकाणी करायचं. आणि पुढच्या जन्म कशाचा येईल कोण बघायला गेलंय का म्हणजे तिथं. पुढच्या जन्मात काय होईल याचं काय कुणाला माहिती आहे का म्हणजे कसलं कर्म आपलं समोर येत आहे आणि काय आपल्याला फळ त्या ठिकाणी मिळणार आहे. हे पुढचं आताच म्हणजे काय म्हणजे त्या ठिकाणी कळत नाही. म्हणून एवढं देह कष्टवण्याची काय गरज आहे त्या ठिकाणी. कोण काय म्हणजे स्वर्गाला जाऊन सांगायला आलं काय म्हणजे मी एवढा एवढा आनंद भोगला म्हणून. दान धर्म करून सर्वजण मृत्यू पावले ते नाही आले परतून. नेनो स्वर्गी जाचनी की सन्मान पाहुण्या कोण परतले. मग असणारी राणी त्या ठिकाणी सांगू लागली. एवढं म्हणजे तू असणारं कार्य सांगती. दान धर्म करा पूजा अर्चा करा भगवंताची पूर्ती ऐका. मला सांग म्हणजे आजपर्यंत एवढा दान धर्म केलेली लोक काय राहिली नाही ती मिलीच का नाही. मग मरून म्हणजे ती त्या ठिकाणी गेली. मग नरकाला गेली का स्वर्गाला गेली ही काय कोणी बघितलंय का. फक्त हे असणारं त्या ठिकाणी जी सांगताय त्याच ऐकायचं आणि तीच ध्यानी धरायचं. मग म्हणजे ती नरकाला गेलाय का स्वर्गाला गेलाय ती असणारा म्हणजे त्या ठिकाणी त्याला अवहेलनेनं वागीत येते का सन्मार्गानं म्हणजे असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या खुर्ची पशी नेऊन बसवून देते. ही काय कोण बघायला आलंय का म्हणलं एकदा मेलं की गेलं. ती काय महागारी मला कोण अजून सांगायला आलेलं नाही. मग कशावर म्हणजे ईश्वर ठेवावा. वृथा कष्ट व्हावे शरीराते काय उने केले भगवंते. सर्वानुकूळ आयामाते ऐका निरुते भामिनी. अगं बाई तू एवढं सांगते की असणारा मौल्यवान देह मिळालाय. भगवंताची आराधना करावी. दान धर्म जप तप अनुष्ठान त्या ठिकाणी करावं. काय गरज आहे का म्हणजे एवढ्या या शरीराला म्हणजे ताण द्यायची किंवा असणारं शरीर म्हणजे वेळ तर त्या कष्टवण्यात म्हणजे काय उपयोग आहे. काय भगवंताने कमी दिलंय. सगळं एवढं मोठं घर दार त्या ठिकाणी बांधलंय. बायको आहे लेकर आहे नातवंड आहे परतून आहे सगळं म्हणजे त्या ठिकाणी घरी आहे. मग काय जप तप पण दान धर्म केल्यावर काय अजून राहिलंय म्हणजे मिळवायचं. सगळं तर आपल्याला त्या ठिकाणी मिळालंय. कशाची गरज आहे म्हणजे त्या ठिकाणी एवढं म्हणजे देह कष्ट व्हायचे. म्हणून राणी त्या प्रधानाच्या स्त्रीला बोलू लागली. धन मागावे श्री हरी सर्व संपत्ती अनुकूळ करी. पुत्र मागो इच्छांतरी तरी असती निर्धारी पुत्र दोघे. मग म्हणजे मला सांग म्हणजे एवढी पूजा अर्चा करायची पोथी ऐकायची दान धर्म करायचा हे साधक कशासाठी करतोय. घरात सुख संपत्ती त्या ठिकाणी लाभावी. सुख समाधान लागावं. संपत्तीची बरकत त्या ठिकाणी व्हावी. लेकरं बाळानं घर फुलून त्या ठिकाणी जावं. मला सांग म्हणजे काय माझ्या घरी कमी आहे. एवढा असणारा मालक राजा म्हणजे ह्या संपूर्ण राज्याचा. आणि घरात म्हणलं तर म्हणजे सगळं अलंकार मंडित आहे. असणारा सुवर्ण मंडित असणारी अवस्था आहे त्या ठिकाणी. राहिला विचार म्हणजे लेकरा बाळाचा तर 2 लेकरं बी आहेत त्या ठिकाणी. मग आता असणाऱ्या त्या ठिकाणी दान धर्म करून काय साधायचं कमी आहे म्हणजे या ठिकाणी. म्हणून काय या देहाला कष्ट व्हावं अशी असणारी यशोमती आणि त्या ठिकाणी प्रधानाच्या स्त्रीला बोलू लागली. ते सगुण संपन्न सर्व गुण मंडित पूर्ण. वर्तती आमचे वचनाधीन न मोडती वचन कदाते. मग मला सांग म्हणजे असणारी पोरं जरी म्हणजे या असणाऱ्या पोटी जन्माला आली आणि वाईट वागणुकीची त्या ठिकाणी निघाली तर एक बाबा लेकरूबाळ चांगलं व्हावं म्हणून त्या ठिकाणी म्हणजे दान धर्म करेल. पण इथं लेकरं म्हणजे सगळी सगुण संपन्न आहे. ती सर्व गुणानं संपन्न असणारी लेकर आहे त्या ठिकाणी. माझं एक वचन सुद्धा त्या ठिकाणी मोडीत नाही. ती मी सांगल तसं असणारी म्हणजे त्या ठिकाणी लेकरं राहते ती. मग आता एवढा देह कष्टवाची काय गरज आहे. एवढं सुख घरात आहे त्या ठिकाणी.
तर म्हणजे स्नान करून दान धर्म करायची काय गरज आहे का? जेवी शिव आणि भवानी देवी मानती आम्हा उभयता लागुनी तयांची मान्यता सर्वजनी जय विजया सुरलोकीचे. मग त्या ठिकाणी असणारी म्हणजे ती असणारी यशोमती राणी त्या ठिकाणी सांगू लागली, जसं म्हणजे असणाऱ्या शंकर पार्वतीला म्हणजे जसं असणारे त्या ठिकाणी गणपती बाप्पा कार्तिक स्वामी त्या ठिकाणी मानतात, तशी ही माझी 2 मुलांची म्हणजे असणारा सुभाऊन वीरभाऊ ही काय म्हणजे एवढी म्हणजे त्या शंकर पार्वतीला जशी मान्यता त्या ठिकाणी देतात तसं म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला मानते ती म्हणजे आमच्या वचनाचं कवाच म्हणजे उल्लंघन त्या ठिकाणी करत नाही. आणि देव लोकीच्या ठिकाणी जसं म्हणजे असणारी जय विजय त्या ठिकाणी आहे तसं म्हणजे आम्हाला स्थान ह्या ठिकाणी मिळतंय. मग काय गरज आहे ती हे कष्टवायची दान धर्म करायची? मी स्वरूपे सुंदरांगना रूपाभिमाने न माने कोणा माझी ऐश्वर्या पुढे उना इंद्र ठेंगणा मी माने. आणि राहिला म्हणजे माझा प्रश्न, मी काय म्हणजे असणारी त्या ठिकाणी काय कुरूप नाही म्हणजे त्या ठिकाणी एवढी म्हणजे दिसायला सुंदर आहे म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमीपणा नाही. एवढं माझ्यासारखं रूप म्हणजे कोणत्या स्त्रीला त्या ठिकाणी नाही. आणि एवढ्या रूपाभिमान असणाऱ्या स्त्रीला म्हणजे त्या ठिकाणी माझ्या असणाऱ्या ऐश्वर्या पुढे त्या ठिकाणी इंद्र सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी ठेंग नाही. इंद्रापेक्षा जास्त संपत्ती म्हणजे माझ्यापाशी आहे. म्हणून असणारं त्या ठिकाणी या देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मी त्या ठिकाणी आहे. आणि एवढा असताना त्या ठिकाणी काय जप्त पण दान धर्म करण्याची गरज मला आहे अशी असणारी त्या ठिकाणी राणी बोलू लागली. सदा सर्वदा मद लागे नृप संतोषवी स्वांगी प्राणवेंचित मग वचना लागी माझ्या अनुप्रेदी तो. एवढंच नाही, आणि पुन्हा म्हणजे जर म्हणजे कशाची उणीव आहे, समजा आपल्याला नवरा सांभाळत नाही किंवा नवरा आपल्याला बरं बघत नाही आणि त्यानं म्हणजे असणारं देव धर्म त्या ठिकाणी करावं, दान करावं, तर हिथं म्हणजे तसं मी त्या ठिकाणी नाही. माझा नवरा 1 मिनिट बी सोडून म्हणजे माझ्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही आणि कुठल्या गोष्टीची मला कमतरता बी म्हणजे नवरा त्या ठिकाणी वासू देत नाही. माझ्यावर असणारा जीव की प्राण असणारा माझा त्या ठिकाणी नवरा आहे. म्हणजे नवरा सुद्धा माझं वचन म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक वचन त्या ठिकाणी पाळतोय. एवढा श्रेष्ठ पती माझ्या मस्तकी असताना कशाला दान धर्म करायला होती? परम प्रीती आम्हा उभयता ऐसे ऐश्वर्य मजा सता ते व्रत प्रभावाची वार्ता काय भगवंता मागावे. मग एवढं म्हणजे आमच्या नवरा बायको मध्ये बी एकमेकाचं एवढं प्रेम म्हणजे त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. बघायला गेलं तर सगळं ऐश्वर्य त्या ठिकाणी भोगायला आहे. मग एवढं ऐश्वर्य त्या ठिकाणी असताना भगवंताचं व्रत करायचं, दान धर्म करायचं, त्या भगवंताला काय मागायचं? काय कमी आहे म्हणजे मला या ठिकाणी? काय म्हणून मी व्रत दान धर्म त्या ठिकाणी करून काय भगवंताला त्या ठिकाणी मागावं अशी ती यशोमती राणी बोलू लागली. आता व्रत आचरावे कोणी ते ऐक कहाणी सदा पिढी जे दरिद्रे करुणी व्रत तयानी करावे. अगं बाई म्हणजे मला कशाचीच कमतरता नाही, तर काय म्हणून मी असणारं व्रत दान धर्म करायचा? कुणी करावं लागतं म्हणजे ती व्रत दान धर्म असणाऱ्या अधिक मासाचं महात्म्य म्हणजे कुणी त्या ठिकाणी जाणावं? जो असणारा त्या ठिकाणी त्याच्या 5वीला म्हणजे दरिद्री त्या ठिकाणी पुजलेले, दारिद्र्यानं असणारा गांजून त्या ठिकाणी गेलेला आहे. आशानं म्हणजे त्या ठिकाणी हे दान धर्म असणारं पुण्य त्या ठिकाणी कमवावं लागतं. मग म्हणजे ऐक म्हणजे असणारं कुणी कुणी हे दान धर्म करावं त्याची माहिती सांगते. अन्न वस्त्र न मिळे किंचित पोटी नाही ज्याच्या संतता त्याने करावे पैव्रत आणि कमात अवधारी. मग म्हणजे जो असणारा माणूस म्हणजे अखंड दरिद्रीत गांजून गेलाय, धन नाही, पैसा ज्याच्या जवळ नाही त्या ठिकाणी, किंवा म्हणजे ज्याला लिहायला कापड त्या ठिकाणी मिळत नाही, वस्त्र त्या ठिकाणी मिळत नाही, ज्याचं पोट म्हणजे सदा भुकेलेलं त्या ठिकाणी राहतं. एवढंच नाही, ज्याच्या पोटी असणारं लेकरूबाळ त्या ठिकाणी नाही, त्यानं बाई म्हणजे दान धर्म करावा. व्याधीयुक्त असता शरीरी तयाने जपावा हरी हरी किंवा एकची पुत्र संसारी तोय नायके पितयाते. किंवा म्हणजे अखंड असणारा त्या ठिकाणी म्हणजे देह प्राप्त झाल्यापासून सदा रोग म्हणजे त्या ठिकाणी मागे लागलाय. ह्या रोगातून बाहेर त्या ठिकाणी येत नाही, किंवा त्याचं शरीर म्हणजे जर्जर त्या ठिकाणी झालेलं आहे, किंवा म्हणजे एखाद्या साधकाला एकच मुलगा आहे त्या ठिकाणी आणि तो बी म्हणजे आई बापाला मान देत नाही किंवा आई बापाचं वचन त्या ठिकाणी ऐकत नाही, त्यानं म्हणजे सारखं म्हणजे हरी हरी करीत बसावं
दान धर्म त्यांनीच करावा. सदा सर्व काळ माता पिता जे कोण शक्यची सर्वता ऐसी जे ते असे व्यवस्था तयाने या व्रता आचरावे. किंवा म्हणजे असणारं त्या ठिकाणी सदा सर्व काळ म्हणजे असणारं आई वडील म्हणजे ज्याला त्या ठिकाणी जवळ नाहीत किंवा आई वडिलांची ज्याला आशा त्या ठिकाणी म्हणजे असणारं प्रेम त्या ठिकाणी मिळत नाही, आई वडील बघायला त्या ठिकाणी नाही, अशी आई वडिला विना ज्याची अवस्था आहे त्या ठिकाणी जो दुःखामध्ये त्या ठिकाणी फसतो त्या साधकाने म्हणजे हे दान धर्म व्रत त्या ठिकाणी आचरण करावं. व्रत आचरता संपूर्ण मने तू हाची पूर्ण व्हावे माझे कल्याण करावे म्हणून व्रत हे. म्हणून हे असणारं दान धर्म व्रत का आचरण त्या ठिकाणी करायचं, एकच मुख्य हेतू काय असतो त्या ठिकाणी, तर अखंड माझं असणारं कल्याण त्या ठिकाणी व्हावं, संसारात बरकत त्या ठिकाणी यावी म्हणून हे व्रत आणि म्हणजे त्या ठिकाणी आचरण करावं अशी असणारी यशोमती राणी सांगू लागली. तरी श्री हरी कृपे करून पायी सर्वानुकूळ मज लागी बाई मज नसेची वासना काही व्रत प्रभावे साजनीये. मग एवढं तुला जे परिहार देऊन त्या ठिकाणी सांगितलं कुणी व्रत दान धर्म त्या ठिकाणी करायचं, मग ह्याच्यातली एक तरी गोष्ट बाई म्हणजे मला कमी आहे का, मला काय अनुकूल आहे म्हणजे या ठिकाणी सगळं परिपूर्ण असणारं त्या ठिकाणी माझी वासनाच शिल्लक त्या ठिकाणी राहिली नाही, मग मागायलाच काही शिल्लक नाही तर काय म्हणून मी असणारं व्रत दान धर्म त्या ठिकाणी करावं, स्नान काय म्हणून त्या ठिकाणी करावं अशी असणारी यशोमती राणी आणि त्यामध्ये असणाऱ्या प्रधानाच्या स्त्रीला बोलू लागली. ऐसे तिची या वचनाची हेळना करीत झाली नृपांगना कोणी जावे तीर्थटना कष्ट जाना शरीराते. मग असा प्रकारचा त्या ठिकाणी हेळसांड करून त्या ठिकाणी त्या असणाऱ्या प्रधानाच्या स्त्रीला त्या ठिकाणी बोलली. मग असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे एवढं सगळं म्हणजे मला आहे त्या ठिकाणी कशाचीच कमतरता नाही, काय तुझं वचन ऐकावं म्हणून त्या असणाऱ्या गंगा नदीमध्ये स्नानाला म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तीर्थयात्रा करावी, काय म्हणजे मला त्याची गरज नाही अशा प्रकारची हेळसांड तिच्या वचनाची म्हणजे राणीनं केली. अमृत ऐसे तिचे वचन हे माने तृणा समान जेवे अमृत कुंभले उकडवती बागी. मग कसं होतं हे अमृतासारखं असणारं वचन म्हणजे त्या असणाऱ्या प्रधानाच्या पत्नीचं होतं, पण हिनं त्याची हेळसांड केली, गवता समान त्या ठिकाणी विषा समान त्या वचनाला त्या ठिकाणी मानलं. जसं असणाऱ्या अमृताचा कुंभ वाहती त्या ठिकाणी योगायोगाने मिळावा आणि तो उकिरड्यावर त्या ठिकाणी फेकून द्यावा, तशी अवस्था त्या ठिकाणी झाली. एवढं अमृत रूपी वचन आहे पण ते मानलं नाही त्या ठिकाणी, विष त्या ठिकाणी मानलं आणि त्याला व्यर्थ त्या ठिकाणी समजलं अशी असणारी राणी. जेवे कधी यास बुद्धी सांगता तो तव नायकेची तत्वता मग तया ते प्रस्तावता कुसुकुशीची मनमानी. मग समजा आपण एखाद्या असणाऱ्या आपल्या जवळच्या असणाऱ्या मित्राला किंवा संगतीदाराला त्या ठिकाणी एखादा चांगला बोध त्या ठिकाणी केला आणि त्याला तो बोध त्या ठिकाणी पटला नाही आणि ज्या वेळेस पटत नाही त्याला त्याच्या मनानं त्या ठिकाणी कार्य करायला लागला आणि ते कार्य करत असताना पस्तावला गेला, त्याला काही दुःख त्या ठिकाणी झालं की त्याला आठवतोय खरं होतं ती सांगत होतं ते त्याचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, पण पुन्हा बोलण्यात काही उपयोग नाही, नुसतं मनात त्या ठिकाणी जोरावं लागतंय. म्हणून जो साधक आपल्याला बोध करताय तो चांगला आहे का वाईट आहे त्याचं तात्पर्य त्या ठिकाणी समजा ग्रंथकर्ते सांगतात. तैसा प्रकार येथे झाला नायके शिकविल्या बोला अवेरोनी सती गुणवतीला पायवाट केली. मग तसा असणारा प्रकार इथं झाला, अमृत रूपी वचन त्या ठिकाणी सांगितलं, सन मार्गाला लावण्याचा मार्ग त्या ठिकाणी ही असणारी प्रधानाची पत्नी त्या ठिकाणी दाखवत होती. एवढं शिकवलं गेलं पण तिची अवहेलना त्या ठिकाणी केली, तिच्या वचनाचा अवहेल त्या ठिकाणी केला. माझ्यासारखी स्वरूपवंत नाही, माझ्यासारखी ऐश्वर्यवान कोण नाही त्या ठिकाणी आणि मला असणारं व्रत करायला सांगते, एवढी अवहेलना त्यांच्या असणाऱ्या आणि त्या ठिकाणी वचनाची केली असं म्हणजे त्या ठिकाणी कुणीही करू नये. असं होणार ते का सुखे ऐसे मानून या अनिके आज्ञा घेऊन तात्कालिके गुणवती गृहाते पातळी. मग असं असणारे ग्रंथकर्ते त्या ठिकाणी असू द्या म्हणजे आता जी काय व्हायचंय ती होणार आहे म्हणजे किती बी सांगितलं नाही एखाद्याला बोध पटला तर लय मागे लागू नका, विषय सोडून द्या म्हणजे त्या ठिकाणी
जी काय त्याच्या मनात त्याच्या असणाऱ्या भविष्यात म्हणजे जी काय होणार आहे ती काय म्हणजे घडणार नाही. म्हणून त्या असणाऱ्या प्रधानाच्या स्त्रीनं असणाऱ्या राणीची परवानगी त्या ठिकाणी घेतली, आज्ञा घेतली आणि आपल्या असणाऱ्या घराकडं परतले. तेव्हा ते गुणवती प्रधान कामिनी आरंभिती झाली व्रता लागुनी यथापूर्वक भावार्थ मनी चक्रपाणी आदिले तसे. मग तिनं पुन्हा राणीचा विषय त्या ठिकाणी सोडला. नको म्हणते आपल्या असणाऱ्या सन्मार्गाला त्या ठिकाणी यायला, नका येणं म्हणजे तीच तिचं नशीब तिच्या संग जाऊ. म्हणून ही घराकडे आली तिनं असणाऱ्या अधिक मासाचं महात्म्य त्या ठिकाणी जाणलं. आणि जे काय अधिक मासाचं व्रत आहे, स्नान करणं गंगा नदीचं, दान धर्म त्या ठिकाणी करणं, ब्राह्मणाचं पूजन त्या ठिकाणी करणं, भगवंताची आराधना करणं, हे कार्य त्या ठिकाणी आणि करायला चालू केलं. एकीकडे सुमती सती भोग समये तांदृपती अवघा समाचार तया प्रती झाली सांगती आदरेसी. इकडे ही गेली सन्मार्ग त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे असणाऱ्या गुणवतीनं त्या ठिकाणी धरला गेला, प्रधानाच्या स्त्रीनं धरला. इकडे असणारा दत्त असणारा नित्यक्रम करण्यासाठी ही राणी त्या ठिकाणी अनुसरण करू लागली. बघता बघता असणारी संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या टायमाला आपला असणारा पती तिच्या जवळ त्या ठिकाणी राजा आला. राजा आल्याबरोबर असणारा त्या ठिकाणी असणारी यशोमती आपल्या राजाला तो काय त्या दासीनं हे असणाऱ्या प्रधानाच्या स्त्रीनं सांगितलेली बातमी होती. ही सगळा वृत्तांत राजाला कथन केला. रुपये उत्तर न देता तयला संपादित झाला भोगवळा तेव्हा पूर्व झाली सेलीला ते सकाळ लागी परिसवो. मग राजाला सगळी कथा त्या ठिकाणी सांगितली, पण राजानं काही तिला असणारं प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं नाही. जी काय असणारी संध्याकाळची वेळ आहे, भोग भोगण्याची जी वेळ आहे, ही भोग भोगण्यामध्ये लीन त्या ठिकाणी झाला. आणि ते असणारं त्या ठिकाणी आपलं कार्य संपादन करीत असताना त्या ठिकाणी काय असणारे नवळाची घटना घडली गेली ऐका म्हणले सगळे. कठोर शब्द नसावे मानवीया ते मग तो तव साक्षात अनंत जाणे सर्वाचे हृदयगत दूषण व्रता ठेविलीसे. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे जो कोणी एखादा वचन असणारं अमृत रूपी वचन त्या ठिकाणी सांगतोय आणि हे अमृत रूपी वचन सांगितल्यावर त्यालाच म्हणजे त्या ठिकाणी ज्याला पटत नाही आणि त्याला कठोर शब्दात त्या ठिकाणी प्रत्युत्तर द्यायचं, त्याचा शब्द हीन त्या ठिकाणी मानायचं आणि कठोर शब्दाने त्याला त्या ठिकाणी बोलायचं, ते भगवंत कदापिही त्या ठिकाणी म्हणजे मान्य करत नाही. ते असणारा भगवंता सगळ्याचं हृदय त्या ठिकाणी जाणतोय. मग मी तुम्हाला सांगत असताना कपटरूपी भावनेनं सांगितलंय का चांगल्या भावनेनं त्या ठिकाणी सांगितलंय? भगवंत देखणं आहे त्या ठिकाणी, सगळं काही जाणणारा असणारा भगवंत आहे. फक्त व्रतात दूषण फक्त समोरच्यावर त्या ठिकाणी ठेवावं लागतं. करता करविता भगवंत आहे. म्हणून कोपला नारायण जोर प्राप्त जालन लागता क्षण राजबाह्य अत्यंत व्याकुळ जाण शांत नवे जाण ज्वेल. मग ही त्या असणाऱ्या प्रधानाच्या स्त्रीला त्या ठिकाणी टाकून बोलली, तिचं वचन अप्रमाण त्या ठिकाणी मानलं म्हणून भगवंताला कोप आला. संध्याकाळची वेळ आहे, नवरा असणारा त्या ठिकाणी राजा म्हणजे राणीच्या असणाऱ्या शेजेवर त्या ठिकाणी जाऊन बसला, पलंगावर जाऊन त्या ठिकाणी बसला. भोग घेण्याची वेळ आहे. भोग घेण्याच्या वेळेला बरोबर राजा जवळ बसल्या त्या असणाऱ्या राणीच्या असणाऱ्या शरीराला त्या ठिकाणी ज्वर उत्पन्न झाला, ताप आला. असणारा ताप आला, शरीर थरथर त्या ठिकाणी कापू लागलं आणि असणारं त्या ठिकाणी अतिशय दुःखानं व्याकुळ असणारी त्या ठिकाणी ती राणी आणि झाली. काही केल्यानं असणारा ताप काही कमी आणि म्हणले होईना. अत्यंत भूज्वर अंगी प्राण जाओ पायलक बगी वार्ता पाकताची जगी नृप वेगी पातला. मग त्या ठिकाणी एवढी ताप आली, एवढी ताप त्या असणाऱ्या राणीला आली. अंग लटलट कापायला लागलं, तापीच्या भरात काय बी बडबड त्या ठिकाणी करायला लागली. आता राणी मरती का काय अशी अवस्था त्या ठिकाणी झाली. बघणाऱ्याला दासी सेवकाला वाटलं आता आपली राणी राहत नाही, मरते. लगेच धावत गेली, कालवा केला आणि राजा दुसऱ्या घरात होता, ती धावतच म्हणजे बायकोकडं आणि आला. पुत्रे विधाविनले वेगे सानिध्य पातले निजांगे दास दासी अपार वेगे पातले वेगे त्या ठाई. मग सगळीकडे बातमी पसरली, राणी मारायला लागली. राणी असणारी त्या ठिकाणी व्याकुळ झालेली आहे. नवरा धावत आला, पुन्हा दोन्ही पोरं बी त्या ठिकाणी धावत आली. सगळी दासी सगळी म्हणजे तिच्या भोवती जमा झाली. बहुत परी उपचार करविता झाला नृपावर
औषधी देता नवे बरे अधिकाधिक व्यथा ज्याची. मग अनेक जण आपापल्या परीने त्या ठिकाणी दवा औषध त्या पाणी त्या ठिकाणी करू लागली. काय ताप कमी व्हायचं नावच घेणार, त्या असणाऱ्या बाईला सुख वाटायचं काय नावच त्या ठिकाणी घेणार. औषध दिलं की ताप वाढायचा त्या ठिकाणी, तिला त्रास व्हायचा, वेदना त्या ठिकाणी व्हायच्या. पण काय असणार तिचं शरीर शांत काय म्हणजे होईना. काबरे झाले नगरवासी उरस्फोट नृपमरासी रुदित शब्द न फुटे पुत्रासी दासदासी अकांत. मग एवढी तिची मरण प्राय अवस्था त्या ठिकाणी झाली. काय केले ही असणारी शांत त्या ठिकाणी होईना गेली. पोरं त्या ठिकाणी भिवू लागली, दासी त्या ठिकाणी काळजी करू लागल्या. सगळी म्हणजे असणारी घाबरी गळीत त्या ठिकाणी झाले. कुणाच्याही तोंडातून असणारा शब्द त्या ठिकाणी फुटना. छाती वाढवायची आणि राणी विषयीचं दुःख करून मोठमोठ्यानं आरडून रडू लागले. तव तो मंडना प्रधान पायी स्त्री सहित धावत आलाही. तव ते दुःखाचे पारच नाही समजावीत नाही कोणी कोणा. मग ती जी असणारी स्त्री होती, तिचा असणारा पती म्हणजे मंडन नावाचा प्रधान त्या ठिकाणी होता. त्यानं आपल्या बायकोला घेतलं, धावतच म्हणजे राणी साहेबाला काय झालंय म्हणून बघायला आली. बघायला आली तर सगळी दुःखाच्या थारोळ्या त्या ठिकाणी पडल्या. ती दुःखाला पारावार त्या ठिकाणी राहिली नाही. कोण कुणाला समजावायला सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक नाही. सगळी असणाऱ्या दुःखाच्या डोहात आणि त्या ठिकाणी पडली. शांतविता मंडन प्रधान उगे न राहते नृपनंदन रायाचे अश्रुपूर्ण देखे प्रधान निजनेनी. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे एवढं म्हणजे सांत्वन तिचं त्या ठिकाणी मंडन प्रधान करू लागला, राजाचं करू लागला, लेकरा बाळाचं त्या ठिकाणी करू लागला. कसं तरी म्हणजे थोड्या वेळानं बरी होईल ही होईल, पण कोण काय त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही. सगळी दुःखानं असणारी त्या ठिकाणी कोलाहल मानला गेला. कोणच कोणाचं त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही. सगळी दुःख करत त्या ठिकाणी बसली गेली. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. तव तो मंडल प्रधान पायी श्री सहित धावत आलाही. तव तेथे दुःखाते पाचार नाही समाजीत नाही कोणी कोणा. कथेचं अनुसंधान आहे. असं इथपर्यंत कथा आलेली आहे. राजाची बायको यशोमती आणि प्रधानाची बायको गुणवंती, ह्या दोघींचा संवाद होता. प्रधानाच्या बायकोने सांगितलं चल भगवंताच्या दर्शनाला. तिने फक्त नाही म्हणून सांगायचं होतं. स्वर्गच आहे का नरकच आहे का कोण जाऊन आलंय एवढं आगाऊ बोलायची गरज नव्हती तिला. तिला फक्त मला नाहीच तुझे तुझा एवढंच बोलायचं होतं. मग ह्याला प्रमाण आहे. तो का म्हणे पापे येती रोगाची हे रूपे. मग भगवंताला सहन झालं नाही. तिनं भगवंताला नावं ठेवली. पुरुषोत्तम मास भगवंताचा महिना त्याला नावं ठेवल्यामुळं त्याला सहन झालं नाही. म्हणून हिला रोग झाला, जरा नावाचा ताप, ज्वर, ताप त्या ठिकाणी झाल्यामुळं मग सगळी बघायला आली. त्याच्यामध्ये ही गुणवंती आणि प्रधान दोघेही त्या राणीला पाहायला आले. शांतविना मंडन प्रधान उगे न राहती नृपनंदन राजयाचे अश्रुपूर्ण देख प्रधान निजनयनी. सगळी जण बघू लागले, जवळ बसले. तिची दोन पोरं होती. राजा होता, पोरं रडत होती, राजा रडत होता. आणि प्रधानानं पाहिलं. प्रधान धार्मिक होता, धर्मिष्ठ होता. त्यानं आपल्या राजाच्या डोळ्यामध्ये पाणी त्या प्रधानानं पाहिलं. त्याला दुःख झालं. राजा एवढा पुण्यवान आहे, प्रजेचा सांभाळ करणार आहे आणि आज तो रडतोय. याचं दुःख प्रधानाला वाटला. पल्लवे समजता ते प्रधाने शांत केले तेथे. तो गुणवती प्रधान भार्या ते अंतर्ग्रहाते पातळी. आणि मग सगळे असणाऱ्या जे काही प्रधानाने राजाला सांगितलं, दोन गोष्टी ज्ञानाच्या सांगितले, लेकरांना सांगितलं, सगळ्यांना शांत बसवलं. आणि ही प्रधानाची बायको जिनं अधिक महिन्याचं पूर्ण महिनाभर व्रत धारण केलं होतं, त्या आपल्या सगळ्या बायकांना, जी काही बायका जमा होत्या राणीपाशी, ती सगळ्या मागं सारीत राणी जिथं होती तिथपर्यंत जाऊन पोहोचली. निवारून सकळ स्त्रियांचा मेळा आपण पाठी शोमते जवळा. निवारुनी सकळ दुःख कल्लोळा उपचार केला भोवतेने. आणि ते असणारे गुणवंतीनं सगळ्या स्त्रिया बाजूला सारून आतमध्ये गेली. राणीच्या एकदम जवळ गेली. मग उपचार केले. तिला जे येत होतं, माहिती होतं, तापावरचं जे काय असणार उपचार तिने केले. आणि केल्यानंतर ना काय झालं, तितके माझी काय झाले राजेश्वतीने अवलोकिले. तो गुणवतीचे मुख चांगले
सुशोभित देखिले निजनयनी. एवढ्या वेळामध्ये ही राणी खाटावरती पडून होती. राजाची बायको ताप अंगामध्ये भरलेला होता आणि तिनं या प्रधानाच्या बायकोला पाहिलं. बघा किती जरी शरीराला व्यथा झाल्या तरी अहंकार माणसाचा कमी होत नाही. आणि तिनं पाहिलं या असणाऱ्या गुणवतीला. पाहिल्याबरोबर काय दिसलं? तिच्या चेहऱ्यावरती तेज दिसलं, स्वरूप दिसलं. आताही प्रधानाची बायको राणीपेक्षा कमी स्वरूपवान होती, पण जेव्हा आता हिनं पाहिलं तिच्यापेक्षा स्वरूपवान तिला दिसली. काय विचार मनात आला? हरिद्री कुंकुमा लेत वदनी माता शेंदूर सुशोभिनी अंजन घालून या नैनी देखी भामिनी रायाची. आणि राजानं पाहिलं कुंकुम लावलेला आहे, सुंदर अशा प्रकारचा मुखचंद्र आहे, भांगीमध्ये सिंदूर लावलेला आहे. अशा प्रकारचं स्वरूप त्या प्रधानाच्या बायकोचं गुणवतीचं यशोमतीनं पाहिलं. मुखी तांबूल असे रंगला अलंकारे मंडित देवळा देखती झाली राजा वेल्लाळा वे देखून कपाळा अटी घाली. आणि अशा प्रकारचं स्वरूप होतं त्या प्रधानाच्या बायकोचं. कारण तिनं व्रत केलं होतं, भगवंताची भक्ती केली होती, भक्तीचं तेज होतं, ती चेहऱ्यावरती झळकत होतं. आणि मग अशा प्रकारे प्रधानाच्या बायकोला पाहिल्याबरोबर हिच्या कपाळावर आट्याच फुटल्या राणीच्या बायकोच्या. रागाने लाल भडक झाली आणि राणी यशोमती त्या गुणवतीला काय म्हणते? मग बोले राजीव सीता कोण काळ शृंगार करिता सगळी काळ शोक अवस्था शृंगारिया लज्जा नसे. राणीनं बोलायला सुरुवात केली. लाज वाटते का तुला? सगळेजण दुःखामध्ये सगळे रडत्यात आणि तू नटून आली, भांग पाडून की असं विसरून पावडर लावून तोंडाला तू इथं आली. सगळे दुःखामध्ये रडते, मला आजार झालाय आणि तू एवढा शृंगार करून इथं कसं काय आली? अशा प्रकारे ती राणी त्या असणाऱ्या प्रधानाच्या बायकोला बोलू लागले. तरी उठे आता येथुनी जाई आपुल्या सदनी आणि शृंगार सावरुनी दर्शन लागुनी माझी या. आणि आता उठीत ना म्हणले तुझी काय गरज नाही, मला जा तुझं तुझ्या घरी, तुला बोलवले कुणी? कशाला आली तू इथं? माझं सात्वन करायला आली का मला त्या ठिकाणी टिवचायला म्हणजे त्रास द्यायला आली? म्हणून तू इथून निघून जा. अशा प्रकारचे अपशब्द त्या प्रधानाच्या बायकोला राणीनं बोलली. ऐसे वदता येते इरीचे काय झाले ते स्वामी ये निखरिता ते सेवका ते न चालते ते तुझी आता अंजे. ती राणी श्रेष्ठ होती. राणीनं जा म्हटल्याबरोबर अपमानपूर्वक बोलल्याबरोबर ती प्रधानाची बायको निघाली. आता तिचं काय चालणार आहे? ती राजाची राणी आहे, राजा सुद्धा तिच्या ताब्यामध्ये होता. मग आता ते असणारी प्रधानाची बायको जर एखाद्या राजाने सेवकावरती रागवलं तर ती सेवक काय करणार आहे? तशा पद्धतीने दीनवाणीनं त्या प्रधानाच्या बायकोनं आपला चेहरा केला. राजा कोपला प्रजा ते पायी सर्व संपत्ती लुटिता होई तेथे तुझी आता उपाय नाही तैसीच नवाई तिथे. राजा जर खोपला प्रजेवरती आणि प्रजेची सगळी संपदा राजाने लुटून घेतली तर प्रजेचं राजा पुढे काय चालणार आहे? तसं त्या गुणवंतीचा त्या यशोमती पुढे काही चाललं नाही असं सांगतात. असो कोपारूढ राजा जाया देखून उठली प्रधान भार्या स्वग्रहा पातळी लवलाया देख युक्त अंतरी. असं म्हणले. ती रागात होती राणी आणि राणी रागात असल्यामुळं ती प्रधानाची बायको तिला काही बोलली नाही. ती उठून आपापल्या घरी निघून आली. प्रधानाची पत्नी होती, आपल्या घरी निघून गेली. इकडे राणी तिचा असणारा चेहरा रागाने लाल झालेला आहे. तिनं राजाला खुणावलं, जवळ बोलवलं. काय म्हणते? एकीकडे नभ सुंदरी गृह संकेते ते अवसरी नभालागी अत्यादरी पाचारी जवळीके. आणि ती राणी प्रधानाची बायको निघून गेली. निघून गेल्याबरोबर राणीनं तिला काही उठता येत नव्हतं, ताप अंगामध्ये भरलेला होता. त्याच्यामुळे तशीच ती असणारी बेडवरती खाटावरती पडून होती. तिनं आपल्या डोळ्याच्या संकेतानं राजाला आपल्याकडे बोलवलं आणि बोलवून काय म्हणते? म्हणे काही पाहिले कौतुक येरू म्हणे नाही देखील सम्यक ती म्हणे तुम्ही भोळे भाविक नेला कौतुक स्त्रियांचे. आणि त्या राणीनं डोळ्यानं खुणवलं. बोलता बी येत नसेल, अंगामध्ये ताप असल्यामुळं खुणवून राजाला बोलून घेतलं वीरभाऊला. वीरभाऊ बी जाऊन तिच्या जवळ बसला डोक्यापाशी. काय झालं बाई? तिने विचारलं तुम्हाला काय कळलं का, दिसलं का? ती म्हणली काहीच नाही मला दिसलं. कसं दिसल? भोळा भाव तुमचा असणारा भाव आहे. तुम्हाला स्त्रियांचं कौतुक माहित नाही. स्त्रिया एकमेकीला कशा दुरावतात हे तुम्हाला कळत नाही. मी सांगते, ऐका. मज प्राप्त झाले हे दुःख तुम्ही सकळ करिता शोक प्रधान श्री गुणवती देख आली निशंक शृंगारुणी. त्या राणीनं सांगितलं
सांगितलं, त्या वीरभाऊला सांगितलं, बघा आता आताचा प्रसंग, ती प्रधानाची बायको, सगळे आपण दुःखामध्ये, मला ताप झाला म्हणून सगळे असणारी लेकरं तुम्ही सगळे रडताव, ते प्रधान मी दुःखीत आहे, त्याची बायको नटफट करून आली इथं, शृंगार करून आली माझ्यापाशी. मग असं कोणाला पाहुण्याला बघायला काही नटफट करून जाते का? अशा प्रकारे ती राणी बोलू लागले. काही दुःख न वाटे तिचे मनी, विकृत मना माझी करणी, म्हणून आली शृंगारुनी लज्ज मनी न वाटे. अहो तिच्या मनामध्ये काही दुःखच नव्हतं माझ्याबद्दल, उलट तिला वाटत असेल बरं झाला रोग झाला, असं तिच्या मनाला वाटत असेल. ती माझ्याबद्दल काही प्रेमच तिच्या मनामध्ये नाही, सगळा शृंगार करून इथं माझ्यापाशी आली होती. अशा प्रकारे ती यशोमती राणी आपल्या राजाला, म्हणजे याला कान भरणे म्हणतात, एकाच दोन करून त्या असणाऱ्या राजाला ती यशोमती सांगू लागले. सेवक मी स्वामिनी हा भाव नसे तिचे मनी, ऐशी ती सेवकाची करणी नायको कानी स्वामी. आहे का म्हणले राजे साहेब, मी राणी आहे आणि ती प्रधानाची बायको आहे, म्हणजे माझी सेवकीच झाली ना, दासीच झाली. प्रधान तुमचा दास आहे आणि त्याची बायको माझी दासी आहे, सेविकी आहे. मग मी दुःखामध्ये असताना ती सजून आलीच कशी काय? म्हणजे राणी बद्दलचा भाव, प्रेम, आदर तिच्या मनामध्ये काहीच नाही, अशी ती यशोमती आपल्या राजाला, वीरभाऊला सांगू लागले. बोलविले नृपंतरा दूर त्याची ते सुंदरा, एकूण कांतेच्या उत्तरा झाला संचार क्रोधाते. आणि त्या राणीने सांगितलं, काय करायचं असल्या प्रधानाला आणि त्याच्या बायकोला? बरं, मला रोग झाला, प्रधानानं तरी काय उपचार केलं का? प्रधानानं प्रयत्न केलं का मला वाचवण्याचा? एखादा औषध काही सुद्धा नाही. आपण तुम्ही पाहिलं, बघी प्रधान आणि त्याची बायको आपल्या राज्यातच नको म्हणले. काय करायचंय असल्याला? ह्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेमच नाही, मग ह्यांना ठेवून तरी काय करायचंय? अशा प्रकारे बोलल्याबरोबर राजाच्या मनामध्ये राग निर्माण झाला आणि राजा काय करू लागला? परम अविवेकी तो भूपती, एकूण स्त्रियांची वचनोक्ती, अनुसरला क्रिया गती त्याची पद्धती अवधारा. म्हणून राजा ज्ञानी होता, हुशार होता, पण स्त्रीचं ऐकलं. जिच्यापाशी विवेक नाही त्या अविवेकी स्त्रीचं ऐकल्यामुळे राजाची मती बदलली. आता ज्या प्रधानाशिवाय राजाला क्षणभर करमत नव्हतं, राजाला दुःख झालेलं प्रधानाला करमत नव्हतं, अशी आप्त जवळीक दोघांमध्ये असताना पण स्त्रीचं बोलणं ऐकलं आणि राजाचा विवेक संपला गेला. त्यावेळेस राजाला दुष्ट बुद्धी निर्माण झाली आणि राजा काय करतो? ऐका. तो श्री बुद्धी ते लागला, तो सर्वस्वे बुडाला, तो अपायी पडे भला संशय याला नसेची. जो स्त्रीच्या बुद्धीला लागला तो सर्वस्वामध्ये बुडाला. पत्नीचं ऐकावं पण काही ऐकू नये. जे योग्य धर्मवचन असेल तर ऐकावं. आणि अशा पद्धतीने मग राजानं त्या राणीचं ऐकलं. ऐकल्याबरोबर त्याची बुद्धी फिरली गेली आणि काय अपाय करतो ते ऐका. क्रोधे करुणी प्रधान करशिला तो मंडन, पायी श्रृंगाधा दृढ घालून घर लुटून पैदेले. आणि राजाला राग आला. राजाने लगेच आपल्या असणाऱ्या दुसऱ्या सेवकांना आज्ञा दिली, जावा त्या प्रधानाच्या घरी, त्याला कैद करून आणा. पायामध्ये साखळ्या बांधल्या त्या प्रधानाच्या मोठमोठ्या, हातपाय बांधले गेले आणि त्या असणाऱ्या सेवकांनी त्याला असणारं कैद करून टाकलं. आणि राजाचं, त्या प्रधानाचं जे घर होतं ते घर सुद्धा राजानं लुटून घेतलं. त्याची सगळ संपत्ती अनविता झाला भूपती, प्रधान दंडीला त्या ख्याती नगरा माझी प्रगटली. आणि त्या प्रधानाचं जे घर असेल ते असणाऱ्या घरातली सगळी संपत्ती, इस्टेट ह्या राजानं लुबाडून आणली, सगळी ओढून आणली गेली. आणि सगळ्या नगरीमध्ये, गावामध्ये बातमी पसरली की राजानंच स्वतःच्या प्रधानाला कैद केलंय, पायामध्ये बेड्या बांधल्या, साखळ्या बांधल्या आणि आपल्या बंदीखान्यामध्ये टाकलंय, कारागृहामध्ये टाकलंय. अशी वार्ता सगळ्या गावामध्ये पसरली. प्रभूचे कैसे विंदान चाले तो सत्क्रिये करून, त्यावरी अपाय कोसळती जाण परिधैर्य ठाण न सोडावे. मग गावातले लोक बोलू लागले, बघा म्हणले भगवंताचा न्याय कसा आहे. जो राजाचा प्रधान सत्कीर्तीनं वागणारा, सद्बुद्धीनं वागणारा आणि अशा प्रधानाला त्यानं कैद केलं, काही अपराध नसताना सुद्धा. अपराध कुणाला माहिती नव्हता ना, अपराध नव्हताच त्या प्रधानाचा, तरी सुद्धा ह्या राजानं कैद केलं. पण असू द्या म्हणले, त्या प्रधानानं धैर्य धरावं, सगळं व्यवस्थित होईल असं सांगतात. गुणवती आचरता व्रत बरवे, प्रधान करशून ठेविला राये, परिडग मगे ना तिचे हृदयान सोडी सोय व्रताची. आणि मग गुणवती
गुणवती हे आपल्या अधिक मासाचं व्रत करत होती प्रधानाची बायको. मग तिनं आपला प्रधान जो नवरा होता त्या नवऱ्याला बंदी खाण्यामध्ये टाकलं राजानं. ही दुःख तिला झालं, पण आपलं जे व्रत होतं महिन्याचं, अधिक महिन्याचं जे व्रत होतं ते व्रत त्या गुणवतीनं सोडलं नाही. रहीचे नेने सर्व धन परिणक कंठाळे तिचे मन मने व्रत न सोडता पूर्ण केली टाकू मध्यांतरी. घरातलं सगळं धन संपत्ती राजानं लुटून नेली. प्रधानाला ते असणाऱ्या कारागृहामध्ये टाकलं, तरी सुद्धा त्या प्रधानाच्या बायकोनं आपलं जे व्रत आहे ते व्रत निम्म्यात सोडलं नाही. व्रत परिपूर्ण करून त्या ठिकाणी असणारं पूर्ण पर्यंत कडेला न्यावं, उद्यापन शांत करावी, मध्ये सोडू नये असा विचार तिने केला. व्रत आचार्य सायासी व्रतांत कळला रायासी मग बोलावून पाठविली दासी पतिव्रते सन्निध. आणि मग अशा प्रकारचे सायासान व्रताचं आचरण करते ही राजाला बातमी कळली. मग लगेच राजाने आपली काही सेविका दासदासी पाठवले आणि त्या असणाऱ्या गुणवतीला बोलवून घेतलं. ब्रह्मजोपा हे विलोकून तो अलंकार युक्त कामिनी कामिनी कुंकुयुक्त शोभित वदनी नप्रमणी जाणिले. आणि राजाने बोलवल्याबरोबर ही प्रधानाची बायको राजाच्या समोर आली. समोर आल्याबरोबर राजाने पाहिलं प्रधानाच्या बायकोला. तेही अलंकार मंडित होती. जसं राणीला दिसलं तिचं स्वरूप शृंगार केलेला तसंच राजाला दिसलं. आणि दिसल्याबरोबर राजाच्या मनात काय विचार आला. अनेकांता बोलली सत्य संप्रत नवे असत्य ही तो जाय सुशोभित नवे दुःख कालयत. मग लगेच राजानं विचार केला. राजाच्या मनामध्ये विचार आला, बरोबर आहे, आपली बायको म्हणत होती तीच बरोबर आहे. हे प्रधानाच्या बायकोच्या मनात कसलंच दुःख नाही. तेव्हा मी राणीला बघा येताना सजून आली. आता मी बोलवले तरी मी ती असणारी नटाफटा करून आले. नवऱ्याला बांधले त्याचं दुःख नाही, राणीला रोग झालाय त्याचं दुःख नाही, कसलंच दुःख हिच्या मनामध्ये नाही असं राजाला वाटू लागलं. मग क्रोधयुक्त होऊ पाही ते ठेविले कारागृही उभयंता ते एकीची ठाई ठेविले असे निर्धार. मग त्या राजाला ह्या प्रधानाच्या बायकोला सुद्धा कारागृहामध्ये टाकलं. नको तिला बाहेर ठेवायला. बाहेर ठेवल्यावर रोजच नटाफटा करून फिरायला लागली गावात, टाकायला जेलमध्ये बंदी खाण्यामध्ये. म्हणून प्रधान आणि त्याच्या बायकोला दोघांनाही राजाने एकाच कारागृहामध्ये बंदिस्त करून त्या राजाने ठेवलं. परी तेही न सोडी व्रता नित्य आचरे प्रधान कांता तव एके दिनी प्रधान तत्वता झाला बोलता श्री येते. असं म्हणले. मग कारागृहामध्ये टाकलं, बंदिवासामध्ये टाकलं ह्या दोघांना. तरी सुद्धा येथे असणाऱ्या गुणवतीनं आपलं जे व्रत होतं ते व्रत सोडलं नाही. अधिक महिन्याचं जे व्रत होतं ते व्रत परिपूर्ण केलं. कसल्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. त्यावेळेस प्रधान आपल्या पत्नीला काय बोलतो. म्हणे आपणा उभयंता कारागृही कवन दुःख अवस्था देही व्रत आठवले त्यांचे काही अपरूप नवाही देखो. त्यावेळेस प्रधानाने आपल्या बायकोला गुणवंतीला बोलायला सुरुवात केली. बाई, आता तरी व्रत सोड म्हणले. आपण कुठल्या परिस्थितीत आहोत. तेव्हा आपली परिस्थिती चांगली होती. मी तुला दान धर्म करायला आडवीत नव्हतो, पण आता आपण कारागृहामध्ये दुःख अवस्थेमध्ये. मग आता तरी हे व्रत सोड. त्यावेळेस त्या प्रधानाची बायको काय उत्तर देते ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सीतारामचंद्राभ्ये नमः, श्री गुरुभ्ये नमः. आपुला तो सेवक धर्म तू आपणे साधिला नेम. तव वदे तेव्हा गुणवती बोलत असे पतिप्रती हे नात जाणत जाणत व्रती केवी निवृत्ती करीत असा. आणि अशा पद्धतीने प्रधानानं सांगितलं आपण दुःखाच्या अवस्थेमध्ये आहोत. त्यावेळेस त्याच्या बायकोनं गुणवतीने सांगितलं, महाराज कुठं जरी असाल तरी आपण एकदा चालू केलेला नियम सोडायचा नाही. आणि आपण त्यांचे सेवक होतो, दास होतो. त्यांना जे योग्य वाटलं त्यांनी ती केलं, पण आपण आपला नियम मध्यंतरी सोडू नये असं ती स्त्री सांगू लागले. आपुला तो सेवक धर्म तू आपणे साधिला नेम. नेनव कर्म कर्म हे पुरुषोत्तम सर्व जाणे. त्यावेळेस प्रधानाच्या बायकोनं गुणवतीनं सांगितलं, महाराज कसं आहे, आपण सेवक आहे. सेवकाचा धर्म आपण आपला परिपूर्ण करायचा. मग कोण खोटा आहे कोण खरा हे देवाला माहित आहे. माणसं कशी असतात आपण जरी ओळखली नाही
तरी कुणाच्या मनामध्ये कुणाबद्दल काय भावना आहे हे आपल्याला कळत नसलं तरी देवाला कळत असते. त्यामुळे तू भगवंत जाणणार आहे, पुरुषोत्तम नाव आहे, त्याला सगळं माहित आहे. असं ती प्रधानाची बायको बोलू लागली. मग बोले प्रधान मंडळ, हे तू माझी कर्म रेषा पूर्ण, पायी झाल्या श्रृंखला बंधन, उभयचा आपण दुःख भोगू. मग त्या प्रधानानं बोलायला सुरुवात केली. माझ्या नशिबामध्येच दुःख होतं, माझ्या भाग्यामध्ये होतं, पायामध्ये बेड्या पडतील ती पडल्या. माझ्या दुःखाचं जे संचित आहे, दुःख आहे, प्रारब्ध आहे ते मी भोगतोय, पण माझ्यामुळे तुला दुःख भोगावं लागतंय, त्याचं दुःख वाटतंय. प्रधानजी बोलतात, करिता तुझ्या पायी दुःख होत शरदई, येरी उत्तर देते समयी शेषशाही निवारिता. प्रधानानं आपल्या बायकोला सांगितलं, गुणवंती मला दुःख होतंय, ती होऊ दे, ती माझ्या कर्मात आहे, माझ्या नशिबात आहे, पण फक्त माझ्यामुळे तुला दुःख होतंय हे मला बघवत नाहीये. मला काय राजाला दंड द्यायचा ते देऊ दे, तुला नव्हतं कारागृहामध्ये टाकायला पाहिजे होतं, पण आता माझ्यामुळे तुला दुःख भोगावं लागतंय. त्यावेळेस त्या पत्नीनं सांगितलं, महाराज असू द्या, जसं नवरा आहे तसं पत्नीनं राहावं लागतं, भगवान परमात्मा बघून घेईल. अशा प्रकारे ते प्रधानाची बायको बोलू लागले. मने हे नात चुडामणी, चिंता नकी जय निजमनी, ईश्वर चक्रपाणी, आधार त्रिभुवनी जयाचा. गुणवंतीनं आपल्या मालकाला सांगितलं, महाराज तुम्ही लोड घेऊ नका म्हणले. अहो अख्ख्या त्रिभुवनाला आधार आहे त्या भगवंताचा, मग आपल्या दोघाला तो आधार देणार नाही का? सगळ्या त्रिभुवनाचा सांभाळ करतोय, मग आपल्याला दुःखामध्ये कसं टाकील तो? फक्त धीर धरा, काही दिवस दुःखाचे असतात तेही काढावे लागतात. अशा प्रकारे ती उपदेश करत त्याची पत्नी बोलू लागली. ही सर्व सत्ता तैलके प्रतिपालिता, जाणे सर्वांचे मन घात, हित हिता सर्वही. त्या पत्नीनं सांगितलं, मालक ऐका, सगळी सत्ता भगवंताची आहे, भगवंताला सगळ्याच्या हृदयातलं सगळ्याच्या मनातलं कळतंय. हित अहित जी काही चाललंय मानवाचं ते सगळं देवाला कळतंय. अशा प्रकारे त्याची पत्नी त्या असणाऱ्या प्रधानाला बोलू लागले. दळ भाव तयाच्या पायी, निवांत राहे मम हृदयी, आठवून या शशाई, तोची सर्व निवारिल. म्हणून आता त्याच्या पायावरती विश्वास ठेवा, त्या भगवंताच्या. भगवंत सर्व करणार आहे, आपल्याला या कारागृहामधून सोडवणारा तोच आहे. तो का म्हणे, तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. आणि तो भगवंत सोडविल, फक्त त्याची आठवण हृदयामध्ये करा. अशा प्रकारे त्याची पत्नी बोलू लागली. सतीचे नियम वचन ऐकून स्वस्थ राहे प्रधान, येरी भावात मनी धरून करी संपूर्ण व्रत ते. अशा प्रकारे जे असणाऱ्या प्रधानाच्या पत्नीचं बोलणं प्रधानानं ऐकलं. ऐकल्याबरोबर तो स्वस्थ बसला. तिकडे ही त्याची पत्नी गुणवती आपलं जे व्रत राहिलेलं होतं काही दिवसाचं, अधिक महिन्याचं, ते त्या कारागृहामध्ये त्या असणाऱ्या बंदिस्त मध्ये जी काही बंधनामध्ये टाकलेलं आहे तिथं बसून ती व्रत पूर्ण करू लागले. व्रताची संपूर्णता मग मजाटून झाला तत्वता, बोले येऊ पहापयात न करीती व्रता कोणीही. आणि मग त्या असणाऱ्या प्रधानाच्या पत्नीनं अधिक महिन्याचं व्रत केलं. त्या व्रताची सांगता झाली. परिपूर्ण व्रत झाल्यानंतर ना देवाला आठवलं, आता जर आपण ह्यांना सोडवलंच नाही तर अधिक महिन्याचा ग्रंथ बी कोणी लावायचा नाही, त्याचं पारायण बी कोणी करायचं नाही. कारण का, ही एवढं देवदेव करून आपण जर त्याला दुःखामध्ये ठुलं मग आपल्या देवपणाचा काय उपयोग आहे? कोणीही व्रत करणार नाही अशी भगवंताला चिंता वाटली. म्हणून देव काय करतात, आयशे जाणून अंतरी स्वप्नी जागृत केला नृपतेश्वरी, ते बोलत झाला वैखरी, अवधारी सुंदरी त्याची तू. म्हणून भगवंताने विचार केला अधिक महिन्याचं व्रत ह्या गुणवतीनं केलेलं आहे, त्यामुळे तिला आणि तिच्या नवऱ्याला सोडवायची जिम्मेदारी आपली आहे. मग कसं सोडवायचं? भगवान परमात्मा त्या राजाच्या स्वप्नात गेला, वीरबाहूच्या स्वप्नामध्ये भगवान परमात्मा गेला आणि वैखरी वाणीनं बोलू लागला. काय म्हणतात, माझी रायाचे पाही जागृत केले ते समयी, मूर्ख सावध आता
होई बोलतो काही ते ऐकू. आणि स्वतः भगवान परमात्मा त्या राजाच्या स्वप्नामध्ये गेले आणि राजाच्या स्वप्नामध्ये जाऊन राजाला उठवलं स्वप्नामध्येच आणि उठवून जागृत केलं. मूर्खा, काय केलंय काय नाही, आपण काय करतोय काय नाही, जरा विचार करत जा. काय म्हणतात? विना अपराध तत्वाचा कारागिरी रात्री उभयता प्रधान आणि त्याची कांता तरी अन्याय कोणता तयांचा. स्वतः भगवंत विचारू लागले त्या राजाला, राजा अरे तुला गावामधलं तुला कोणी विचारत नसेल पण मी विचारतो, सांग त्या प्रधानाचा आणि त्याच्या बायकोचा काय दोष आहे? त्या दोघांचा अपराध काय आहे? विनाकारण त्यांना बंदीमध्ये कारागृहामध्ये का टाकलंस? अशा प्रकारे भगवंत स्वप्नामध्ये त्या राजाला बोलतात. गुणवंती परमसज्ञान ते प्रबोधी यशोमती लागून मला माझं व्रताचरण आचरू जाणं उभयत. भगवंताने सांगितलं, मला माहित आहे, अरे तुमच्या मागच्या जन्माचं मी मला माहित आहे, पाठीमागं मी काय झाले मी सांगतो तुला, तुला काहीच माहिती नाही. ती प्रधानाची बायको एकदा आली होती राजाच्या तुझ्या बायकोच्या दर्शनाला. त्यावेळेस तिने सांगितलं होतं यशोमतीला, चल अधिक महिन्याचं व्रत करू, देवदेव करू, स्नान करू, असं प्रधानाच्या बायकोनं सांगितलं. तुझ्या बायकोनं काय उत्तर दिलंय तुला माहित नाही, सांगतो आई. आणि ताक जर्मनी केली व्रताची हे दयोग ज्वरात जननी कष्टी होत तो दया. अरे राजा, तुझ्या बायकोनं त्या प्रधानाच्या बायकोचं ऐकलं नाही. बरं नाही ऐकू द्या, नाही देवदेव करू द्या, नावं का ठेवली? या अधिक महिन्याच्या व्रताला तिनं नावं ठेवली, त्याची हेळना केली, उपहास केला. मला पण तिनं नावं ठेवली, देवाला सुद्धा तिनं नावं ठेवली होती. मग ह्याच्यामुळे मग मी रोग पाठवलाय. तो का म्हणे पापे ही ती रोगाची आहे रूपा, जी काही तिला तिनं पाप केलेलं आहे ते पाप कसं फेडावं म्हणून रोग मी पाठवला असं भगवंत सांगतात. गुणवती भावंते करून व्रत करीती झाली आपण भेटीची येता तुझ्या कांतेने विपरीत मने भावले. अरे राजा, तुला काहीच माहिती नाही. ज्यावेळेस तुझी बायको आजारी पडली, तिला ताप झाला, त्यावेळेस गुणवती प्रधानाची बायको चांगल्या भावार्थानं अंतकरणामध्ये प्रेम धरून तिला बघायला आली होती. पण ती तुला विपरीत वाटलं, शृंगारून चाली, सजून चाली, ही तुझ्या मनामध्ये तुझ्या बायकोनं घातलंय. ती भावार्थानं आलेली होती, प्रेमानं आलेली होती असं भगवंत राजाला स्वप्नात सांगतात. तीत वसने व सुवासिनी संभ्रम भरिता सौभाग्य खाली गज कुंकुमाते स्वीकारोनी पातळी सदनी तुझी. अरे राजा, ती सदैव सुवासिनी स्त्री आहे आणि ती सुवासिनी असल्यामुळं तिच्या असणाऱ्या भांगीमध्ये सिंदूर होता. अधिक माझी भक्ती करत होती, भक्तीचं तेज होतं, तिचं सौंदर्य होतं, त्यामुळं तुम्हाला बघायला विपरीत वाटलं. तिचा चेहरा सुंदर दिसत होता, पण ती तुम्ही उलट्या अर्थानं त्याचा अर्थ तुम्ही काढला गेला. अशा प्रकारे भगवंत सांगू लागले. पावली कामिनी तुझे बाजून विपरीत करणी घातले बंधनी उभयत. त्यावेळेस त्याने सांगितलं, ऐक म्हणले, भगवंत सांगतायत, राजा तुम्हाला ते प्रधानाची बायको विपरीत वाटली, तुम्ही भावलं मनामध्ये वेगळं, पण ती तसं नव्हतं. तिचा भावार्थ होता तुमच्याबद्दल आणि त्या राणीने तुझ्या मनामध्ये बरंच काय 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 सांगितलं आणि तो त्या दोघांना कैदीमध्ये बंदीखान्यामध्ये टाकलं. खूप मोठा अपराध केला. भगवंत सांगतात, विचार नाही करीता नृपनाथा घर लुटवण्याचा तो बंदी उभयता करगही. अरे राजा, त्या दोघांनी अन्याय कोणता केलाय तू बघितलं का? चौकशी केली का? फक्त बायकोचं ऐकलं की लगेच त्यांना कारागृहामध्ये टाकलं. त्यांचा काही अपराध नव्हता. त्यांचं घर लुटून नेलं. राजा आहे तू, तुला शोभल असं तरी तू कार्य करायचं. प्रधानाचं घर लुटून नेलं, त्याच्या बायकोला कारागृहामध्ये टाकलं. खूप मोठा अन्याय केला असं भगवंत सांगतात. गुणवती सुशीला पुण्ययश ते घडला तरी मुक्त करी उभयताला देव निधनाला सर्वही. आणि राजा ती असणारी गुणवती सुशील आहे. ती आचरण, शील म्हणजे आचरण आणि सु म्हणजे चांगलं, चांगल्या आचरणानं वागणारी ती पत्नी होती.
पुण्यवान होती, अधिक महिन्याचं व्रत तिने केलेलं आहे, म्हणून त्यांना सोडून दे. अशा प्रकारे भगवंत स्वप्नात सांगला. सन्माने बोलवी उभयत हे जगी न करीशी नरपणाता तरी आत्मघाता पावशिलो. भगवंताने सांगितलं, राजा आत्ताच्या आत्ता जा, त्यांना त्या कारागृहामधून बंदिवासामधून सोडव, त्यांचा सन्मान कर, त्यांना आपापल्या घराला पाठव, जी लुटलेली त्यांची धनसंपत्ती आहे ती त्यांना सगळी महागारी दे. आणि जर तू असं केलं नाही तर तू आत्मघात पावशील, मरून जाशील. कारण भगवंत आहे, तारायचं मारायचं माझ्या हातामध्ये आहे. तुझ्या राणीला रोग पाठवलाय मीच, तुला सुद्धा मारायला मला वेळ लागणार नाही असं भगवंत सांगू लागले. आयुष्य स्वप्नी सांगून शाही गुप्त झाले ठाईच्या ठाई राव जागृत अवतार लई माने नवाई अद्भुत. अशा प्रकारे भगवंताने सांगितलं आणि भगवान परमात्मा गुप्त झाले. राजा गडबडून जागा झाला, कारण स्वप्न काय पाहिलं त्याला आठवलं. स्वप्नामध्ये काय काय प्रकार घडला. जागृतीमध्ये आल्याबरोबर राजाला आश्चर्य वाटलं. काय विचार करतो, मग गावळेपणे त्या वेळी स्वप्न सांगे स्त्रिया जवळी ऐकता तीचा काढली अंतरी कळली निज पुनो. मग राजा घाबरला, जागृत झाला. शेजारी बायको झोपली होती, यशोमतीला उठवलं. उठ म्हणले, कवर झोपती, उठ बघ म्हणले, स्वप्न पडलंय मला. आणि ती स्वप्नामध्ये असं घडलंय. राणीलाही खरं वाटलं, बरोबर आहे, ती प्रधानाची बायको मला पहिल्यापासून चांगलंच सांगत होती, पण मी कधी ऐकलं नाही. त्यामुळे आता आपली चूक झाली, त्या प्रधानाला आणि त्याच्या बायकोला सोडून द्या, मुक्त करा. अशा प्रकारे राणी बोलू लागली. मुक्त करात नाहीतरी बरी ना दिसे अवस्था होईल घाता आपुल्या. म्हणून महाराज तुम्ही काय करा, आता ह्या दोघांना मुक्त करा, नाहीतरी आपला घात होण्याची पुढे शक्यता आहे. अहो, मी एवढे ऐश्वर्यामध्ये वागणारे एकही रोग अंगाला नव्हता, पण मी स्वतः माहिती ना मला मी काय केलेलं आहे. भगवंताला नावं ठेवली, व्रताला नावं ठेवली, त्याच्यामुळे रोग जडला गेला. आता ती दोघं भगवंताची भक्त आहे, तिनं अधिक महिन्याचं व्रत केलंय. जर त्यांना आपण सोडलं नाही तर आपलं सगळं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही असं राणी बोलू लागले. आयुष्याची वचन त्याचं कले याचे म्हण मग तैसद बांधी येऊन उभयता लागून नमिले. आणि अशा प्रकारे राणी बोलल्याबरोबर राजा घाबरला, आणि घाबरल्याबरोबर त्याचंही मन दचकलं. बरोबर आहे म्हणले, त्या दोघांचा अपराध काही नव्हता. मग तसाच उठला राजा, त्या असणाऱ्या कारागृहामध्ये गेला, त्या दोघांच्या पुढे उभा राहिला. उभारल्यावर दोघांनी नमस्कार केला. शंकरा बंधनी मुक्त केला कांत्याशी गौरविला नूतन वज्र देता झाला सरभर ओपिला मागुती. मग जी काय पायामध्ये बेड्या घातल्या होत्या, साखळ्या घातल्या होत्या, त्या सगळ्या काढल्या गेला. प्रधान आणि त्याची पत्नी मुक्त केली. आणि पहिला जेवढा मान होता प्रधानाला, कारभार होता, तो सगळा त्या प्रधानाच्या हवाली केला. त्याच्या हातामध्ये सगळा कारभार दिला. आणि त्या पत्नीच्या राणी, त्या प्रधानाच्या पत्नीचाही गौरव सन्मान राजाने केला आणि आपापल्या घरी पाठवले. वस्तू जात सर्व हितयाचे तेही अर्पण केले साचे बोलून या नम्रवाचे सर्व स्वाते क्षमा मागे. मग त्यांचे जे काय घरातल्या वस्तू, धन, दागदागिने जी काय राजाने लुटून घेतलं होतं ते सगळं त्यांना परत महागारी केलं. राजाने हात जोडले प्रधानाला आणि त्याच्या बायकोला, म्हणले अपराध घडला माझ्याकडून, चुकी झाली, क्षमा करा. अशा प्रकारे राजा बोलू लागला. गुणवती सती परम मंगळा नव नमस्कारी वेळोवेळा राव बाजे तेही आराम वाटला परिकंठ दाटला सद्गदित. आणि मग लगेच गुणवती त्या असणाऱ्या राजाच्या पुढे गेली, राजाला नमस्कार केला. पुन्हा गुणवती यशोमतीला भेटायला गेली, राणीला भेटायला गेली. राणीला तिचं दर्शन झालं, पाहिलं गेलं, त्यावेळेस तिलाही समाधान वाटलं. जे काही ताप होता अंगातला तिला बघितल्याबरोबर तिच्या दर्शनाने थोडासा कमी झाला, तिलाही आनंद वाटला. असं सांगतात मौन्याची नमस्कारिणी सती
ही काही न बोलवेची पुढती घरी अपराधाची शांती नवल रीती अनुपम्य आणि अशा प्रकारे मग दोघेही राणीनेही तिला नमस्कार केला, मौन धरलं, तिनं काही बोलली नाही. म्हणून आपला चुकी झाली आपली, त्यामुळे राणी काही बोलली नाही. त्या असणाऱ्या प्रधानाच्या पत्नीनं नमस्कार केला आणि आपापल्या घरी निघून गेले. आईशे मनमास उरता मग त्याच्या रेती उभता सकळ सौभाग्य सरिता झाली प्राप्तता दयाते. आणि अशा प्रकारचं मलमासाचं व्रत होतं आणि त्या व्रतानं प्रधान, त्याची पत्नी, राजा, त्याची पत्नी सर्वांनी व्रत केलं आणि सर्वांचं कल्याण तिथून पुढे झालं. मग नागरिक वासी सकळ व्रत करीत झाल्या चळ दया नगरी काळ वेळ नोहे दुष्काळ कदाही. म्हणून नर नागरिक वासी सगळी जण त्या असणाऱ्या व्रताचं महिमान करू लागले, व्रत आरंभ करू लागले. अशा प्रकारचा अधिक महिन्याचा पर्व काळ आहे आणि या पर्व काळावरती सगळी जण व्रत सुरू करू लागले. आईशे मला महात्म्या केलं हिरिता काय झाले कथन तेही तुझे केले निवेदन सत्य जाण भागिनी भगवान परमात्मा लक्ष्मीला सांगतायत अशा प्रकारचं ही मल महात्म्याचं आख्यान आहे. ह्या मल महात्म्याच्या व्रताची आवेर केला, अपमान केला, नावं ठेवली तर काय होतंय हे तुला सांगितलं. म्हणून पवित्र महिना आहे, कथा चांगली आहे, ऐकत जावा, देवाच्या मंदिरामध्ये येऊन बसत जावा, पुण्य भेटतं महाराज. आपलं कसं असतंय, पुती लावून 4 दिवस झाले की होय किती दिवस राहिले, झाले 3 दिवस राहिले, संपत आलंय. पण आपलं तसं असतंय किती दिवस झालं, किती उरकत कधी देवाच्या दारामध्ये बसावं लागतंय महाराज. मगाशी ती कोवी येऊन गेली, श्रीहरीच्या दारामध्ये बसल्यानंतर सगळे मुक्ती त्याची दासी होतात. अशा प्रकारचं भगवंताचं महात्म्य कथा आहे. या पर्व काळामध्ये मंदिरामध्ये बसून चिंतन कथा ऐकत जावा. वचातांतर बरवा श्रोत्याचे निवेदी लागवा नगडे तरी नय असावा प्रत्येक घ्यावा श्लोकांतही. ग्रंथकर्त्यांनी सांगितलंय नावं ठेवली तर असं होतंय, त्यामुळं लिहायचं असलं पुतीला या नाही तर घरी बसा, पण नावं कुठल्या ग्रंथाला ठेवायची नाही, खेळसांड कशाची करायची नाही. आता जर हेळसांड केली तर काय होतंय आपण कथा ऐकले. याचा पद्मपुराणामध्ये श्लोक आहे, त्या श्लोकावरनं महाराजांनी कथा सांगितली. म्हणून कोणत्या ग्रंथाला नाव ठेवू नका असं महाराज सांगतात. इति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणी जय समंत मनोर सुत विरचित षड्विशद्वाध्याय गोढा श्री शुभम भवतो पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.